आणि सगळ्यांचं वेलकम आजच्या ह्या तिसऱ्या पार्टमध्ये ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरीच्या या टॉपिकमध्ये. सो लेट्स चेक. नितीश मराठे, लता गोरेगावकर मॅडम, रेखाताई जगताप, डॉक्टर हेमंत कडू, सगळ्यांना गुड इव्हिनिंग. अंगद सर, सीमा मॅम, सिद्धार्थ कुंभार, ऑलवेज ऑन टाईम, रवी कुमार, आम्रपाली मॅम, रेश्मा मॅम, विशाल खरास सर, अश्विनी मॅम, प्रकाश बांदे. अजूनही कोणाच तरी माईक चालू आहे, प्लीज. ओके, आम्रपाली मॅम, रेश्मा मॅम, विशाल खरात सर, अश्विनी मॅम, श्रेयश, गुड इव्हिनिंग. ओके, अनिता सुपलकर मॅम इज देअर, रत्नाकर सर अँड पूजा मॅम, हजबंड अँड वाईफ टुगेदर. ओके, विकास वाघमोडे सर, राहुल गाडे सर, पूजा मॅम, रवींद्र सर. रवींद्र सर, छान वाटलं बोलून तुमच्याशी दुपारी. अलका मॅम. ओके, गुड इव्हिनिंग. विकास वाघमोडे सर इज देअर, गुड इव्हिनिंग. रोशनी मॅम इज देअर, स्वरूप कुमार काळे इज देअर, आदित्य पातरकर इज देअर, अलका मॅम. ओके, व्हेरी गुड, फाईन. So there are more than 28 people are here. 29. Okay. It is increasing. Fine. So we can't wait. आपला टाइम झालेला आहे. So let's begin with the next slide. कोण मला सांगेल लास्ट स्क्रीन कोणती होती, लास्ट स्लाइड कोणती होती? काय केलं तू? जवळ काय केलं? आहे ना, घेतो मी. Yes. Okay. Dr. Hemant Kadu is saying that ordinary person sees the pain. Very good. क्या बात है. तुम्ही हिप्नोथेरपिस्ट आहात, तुमची मेमरी स्ट्रॉंग आहे डॉक्टर हेमंत कडू. कडू सर. गुड. ओके. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन सीज द पेन. ग्रेट. चालेल, व्हेरी नाईस. ओके, सो लेट्स बिगिन. आपण डिरेक्टली नेक्स्ट स्क्रीन नेक्स्ट स्लाइड घेतो आहोत. या सर, मी न्यू जॉईन आहे, आदेश कसबे. डोंट वरी, तुम्हाला रेकॉर्डिंग्स मिळतील. आदेश, डोंट वरी. टुडे इज युअर फर्स्ट डे. ओके, फाईन. हा, म्यूट करून ठेवा, अनम्यूट करू नका. यू कॅन चॅट इन द चॅट बॉक्स. ओके, काही असेल यू कॅन डिरेक्टली चॅट इन द चॅट बॉक्स. ओके, फाईन. ओके, लेट मी चेक एकदा फक्त, देन वी विल स्टार्ट इमिजिएटली. Make sure that your mic will be on mute only. Okay. Okay, fine. So let's begin, dear friends. Next आहे that is ordinary person plays the win lose and extraordinary person. हा, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग सगळ्यांचं, गुड इव्हनिंग सगळ्यांचं, वेलकम. सगळ्यांना थँक्यू. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात. मराठी माणसा जागा हो, चला. येस. ऑर्डिनरी पर्सन प्लेज द विन लूज गेम अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन प्लेज द विन विन गेम. आता जे जे प्रोफेशनल बिझनेस करतात किंवा दोज हु आर वर्किंग इन, ओके, विथ द टीम, विथ फॅमिली, किंवा जिथे आपण लोकांमध्ये राहतो, तिथे अशा 3 प्रकारचे लोक आपल्याला एरवी भेटत असतात. त्यापैकी नंबर 1 आहे, ओके, लिहून घेऊ शकता, यू कॅन राईट इट डाऊन. इथे मी फक्त 2 दिलेले आहेत, तसे ॲक्च्युली 3 असतात. ओके, नंबर 1. नंबर 1 असतो दॅट इज विन लूज. असं लिहायचं आहे, विन डॅश लूज. नंबर 2 आहे लूज लूज, लूज लूज. आणि नंबर 3 आहे विन विन. ओके, विन विन. डिअर फ्रेंड्स, आपण बघतो की
दररोज आपल्या इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी कंपन्याज, नवीन नवीन कंपनी स्टार्ट होतात आणि दररोज कितीतरी कंपन्याज बंद होतात, कंपनीज बंद होतात. बरोबर. दररोज नवीन टीम तयार होते, परत टीम ब्रेक होते, परत नवीन टीम तयार करावी लागते. का होतं असं? वाय डज इट हॅपन? वाय इट इज हॅपनिंग इन द मार्केट? की लोक विश्वास का ठेवत नाहीत? त्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स अचानक बंद पडतात. व्हॉट इज द डिफरन्स? काय आहे असं की बाबा कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे? इवन दो आपल्या फॅमिलीमध्ये आपले लोक का ऐकत नाहीत, आपले फॅमिली मेंबर्स आपलं का ऐकत नाहीत, किंवा टीममध्ये टीम मेंबर्स का ऐकत नाही आहेत, राईट? त्याच्या मागचे हे 3 कारणं असतात. 3 प्रकारची लोक आहेत. नंबर 1 जो आहे तो आहे विन लूज. याचा अर्थ, नंबर 1चा जो व्यक्ती असतो ना, तो नेहमी स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करतो. नेहमी लक्षात ठेवा, हे अशा प्रकारचे जे लोक असतात हे कुणालाच आवडत नाहीत आणि यांच्यासोबत कुठलाही बिझनेस डील रिलेशन ह्या गोष्टी कुणालाही करायला आवडत आवडत नाही. ओके. नंबर 1 जो आहे तो स्वतः जिंकतो आणि दुसऱ्यांना समोरच्याला हरवतो. आणि नंबर 2 मधला जो क्रायटेरिया आहे, 2 मधला जो प्रकार आहे, नंबर 2, तो असतो लूज लूज. ह्याचा ॲटिट्यूड असा असतो की मी हरलो तरी चालेल पण तुला हरवणार. ओके. मी सक्सेसफुल नाही झालो तरी चालेल पण तुला मी अडचणी निर्माण करणार. हे नंबर 2 चे लोक असतात. अशा लोकांपासून नेहमी सावध राहायचं, ज्यांना स्वतःच्या जिंकण्याबद्दल काही घेणं देणं नाहीये, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल काही घेणं देणं नाहीये, स्वतःच्या स्वप्नांबद्दल काही घेणं देणं नाहीये. नथिंग, 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 काहीच नसते यांच्याकडे. ह्यांचा फक्त एकच मोठं असतो की समोरच्याला मला लूज करायचं आहे. लूज म्हणजे हरणे, विन म्हणजे जिंकणे. ओके. हे ते जे खूप मराठी बोलणारे लोक आहेत त्यांच्यासाठी, विन म्हणजे जिंकणे, लूज म्हणजे हरणे. ओके. तर इथे नंबर 2 मध्ये काय असतात, ते स्वतःही हरतात आणि दुसऱ्यांनाही हरवतात. दुसऱ्यांना हरवता हरवता स्वतः हरवून जातात. ओके. आणि नंबर 3 जी आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण इथं असणं गरजेचं आहे. आज आपण रिलायन्सवरती विश्वास ठेवतो, टाटावरती विश्वास ठेवतो. देर इज द रिझन काय आहेत? कारण अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या मार्केटमध्ये कितीतरी वर्षांपासून आहेत, ते कंपनी काय करतात, ते विन विन गेम खेळतात. विन विन गेम म्हणजे काय? मालक पण जिंकतो आणि त्यांच्यासोबत जॉब करणारे किंवा हाताखाली काम करणारे किंवा वर्कर्स असतील, जे काही असतील, ते सुद्धा जिंकतात. आणि हाच रूल आपल्या रिलेशनमध्ये सुद्धा, कुटुंबामध्ये सुद्धा, फॅमिली असेल, कुठेही असेल, हा नियम फार महत्त्वाचा आहे. अगोदर आपल्याला समोरच्याला जिंकवावं लागणार आहे आणि आपण ॲटोमॅटिकली जिंकतो. आपल्या लक्षातही येणार नाही की आपण कधी जिंकून गेलोय. सो याचा अर्थ काय आहे? वी हॅव टू थिंक अबाउट टीम्स टार्गेट्स. टीमला जिंकवायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही ॲज अ टीम लीडर म्हणून टीमला जिंकवता जिंकवता तुम्ही कधी जिंकलात हे तुमच्या लक्षातही येणार नाही आहे. मी माझे लाईव्ह एक्झाम्पल्स देतो. मी माझ्या स्टाफसाठी, मी माझ्या टेलिकॉलरसाठी, त्यांच्या टार्गेट्सला आय हेल्प देम फॉर देअर टार्गेट, आणि त्यांचे टार्गेट्स कंप्लीट होता माझे ड्रीम्स कधी कंप्लीट होतात हे माझ्या लक्षात येत नाही. राईट. असं म्हटलं जातं, डिअर फ्रेंड्स, ट्राय टू अंडरस्टँड, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, इफ यू डोंट टेक इंटरेस्ट इन अदर्स, दे विल नॉट टेक इंटरेस्ट इन यू. ओके. तुम्हाला लोकांमध्ये इंटरेस्ट घ्यावे लागेल. यू हॅव टू टेक अ इंटरेस्ट इन दॅट पर्सन्स लाईफ, पर्सनल प्रोफेशनल जे काही आहे, की तुम्हाला असं वाटलं, त्या पर्सनला असं वाटलं पाहिजे की यू आर गायडिंग टू दॅट पर्सन, यू आर गिव्हिंग इमोशनल सपोर्ट टू दॅट पर्सन. आणि हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक करतात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांची एवढी छान कमांड असते रिलेशनशिपवरती, एवढी छान कमांड असते कम्युनिकेशनवरती सुद्धा, एवढी छान कमांड असते प्रत्येक गोष्टींवरती. दे होल्ड द पीपल. ते लोकांना पकडून ठेवतात, लोकांना पकडून ठेवतात. ओके. तर इथे आपल्याला गेम काय करायची आहे? 3 नंबरची गेम खेळायची आहे, दॅट इज विन विन. पहिला गेम कोणता आहे? विन लूज. मी जिंकणार, माझा स्टाफ हरला तरी चालेल, असा ॲटिट्यूड चालणार नाही. ओके. काही जण टीम लिडर्स असतात की ते त्यांच्या बॉसकडे जाऊन कंप्लेन करतात की सर माझं टीम ऐकत नाही. का ऐकत नाही आहे? कारण त्या टीम लिडर्सनी टीम मेंबर्सचा जिंकण्याचा कधीही विचार केला नाही. ती व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करत असते. तर असे लोक कधीही पुढे जात नाही. हा दुसरा नंबरचा गेम काय आहे? लूज लूज. मी पण हरणार, समोरच्याला पण हरवणार. मी माझंही अस्तित्व संपवणार आणि समोरच्याही अस्तित्व संपवणार. असे लोक असतात आणि अशा लोकांपासून आपण जपून राहायचं. अशी लोक आपल्या
कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसली तरी चालेल, किंबहुना नसलीच पाहिजे मी असं म्हणेल. दोज आर व्हेरी हार्मफुल फॉर युअर स्टेटस. आपल्या स्टेटससाठी ते खूप हार्मफुल असतात. त्यांना स्वतःचं स्टेटस काही नसतं, प्रेस्टिज काहीच नसतं. फक्त समोरच्याला खाली कसं खेचायचं हा नंबर 2मध्ये. पुन्हा नंबर 3 बघूयात, विन विन. विन विन म्हणजे काय? अगोदर मला समोरच्याला जिंकवायचं आहे, त्यांना जिंकवता जिंकवता मी जिंकणार आहे. दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. राईट? ओके. चला, हा टॉपिक समजला असेल तर यू कॅन चॅट इन द चॅट बॉक्स. ओके असा टाईप करा. ओके, फाईन. क्वेश्चन आन्सर आपण शेवटी घेणार आहोत. आणि ह्या ज्या स्लाईडचा जो सारांश आहे, मी एका वाक्यामध्ये सारांश करेल. डिअर फ्रेंड्स, असं म्हटलं जातं, तुम्ही लिहून पण घेऊ शकता, आयुष्यभर लक्षात ठेवा. आयुष्यभर लक्षात ठेवा. ओके ना. असं म्हटलं जातं की पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो. पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो. मराठीमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. डोंट वरी. पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो. दे वॉन्ट टू नो हाऊ मच यू केअर. दे वॉन्ट टू नो हाऊ मच यू केअर. मराठीत मी एक्सप्लेन करणारच आहे. लेट मी चेक किती जण लिहून घेत आहेत आणि काही जण फक्त ऐकतायत. ओके. परमेश्वराने 2 कान दिलेले आहेत, या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. ओके, असं नको हा. गुड. ग्रेट. सो डिअर फ्रेंड्स, हा लॉ पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. ओके. हा लॉ आहे, हा नियम आहे, व्यवस्थित समजून घ्या. की तुमच्या नॉलेजमध्ये लोकांना इंटरेस्ट नाही आहे. ओके. पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन युअर नॉलेज. दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर प्रॉपर्टी. दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर सर्टिफिकेशन्स. दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर एक्सपिरियन्स. लोकांना काही घेणं देणं नसतं. लोकांना काय घेणं देणं असतं की तुमच्या एक्सपिरियन्सचा त्यांना कशी हेल्प होईल, तुमच्या प्रेस्टिजचा त्यांना कशी मदत होईल, तुमच्याकडे जे आहे त्याच्यातून त्यांना फायदा कसा होईल याच्याशी त्यांना घेणं देणं असतं. सो इट मीन्स दॅट पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो. दे जस्ट वॉन्ट टू नो हाऊ मच यू केअर टू देम, यू केअर फॉर देम. तर आजपासून माझ्या एक्सपिरियन्सचा नॉलेज तुम्हाला, माझ्या नॉलेजचा किंवा एक्सपिरियन्सचा जो काही बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, तुम्हाला होतोय का? जर तुम्हाला होत असेल देन यू विल बी इंटरेस्टेड इन मी. हा लॉ समजून घ्या. हजबंड वाईफमध्ये पण ह्याच गोष्टी होतात, भावाभावामध्ये ह्याच गोष्टी होतात, सिनियर ज्युनियरमध्ये ह्याच गोष्टी होतात. का होतात? का सिनियरला वाटतं की अरे आय हॅव एव्हरीथिंग. दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर एव्हरीथिंग. दे वॉन्ट टू नो तुमच्याकडे जे एव्हरीथिंग आहे त्याचा त्यांना कसा फायदा होईल. समजते का डोक्यावरून चालणं? हा लॉ थोडासा अवघड आहे, बट यू हॅव टू अंडरस्टँड दिस. किती जणांना समजलं? चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. आपण क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. मी बोललो ना की थोडेसे हळूहळू पुढचे जे टॉपिक्स आहेत थोडेसे अवघड होत जाणार आहेत. अंगद सर इज सेइंग यस, सिद्धार्थी सेइंग, अपर्णा मॅम इज सेइंग ओके ओके फाईन. ऑल आर सेइंग यस, क्लिअर क्लिअर क्लिअर. तरी सुद्धा आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. डोंट वरी. राईट? सो आजपासून एक निर्णय काय घ्यायचा? इफ यू आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. सिद्धार्थ कुमार, ओके, मी सांगणार आहे सिद्धार्थ, डोंट वरी. इफ यू आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन, जर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती असाल, आजपासून फोकस ऑन केअरिंग केअरिंग केअरिंग. पीपल आर पीपल आर व्हेरी क्रेझी टू मेक अ रिलेशन or they want to make a deal with you if you are a caring nature. If you are a caring nature, they don't want knowledgeable person, they want caring person. लक्षात घ्या. तुम्हाला एखाद्यासोबत जर खूप चांगलं बॉन्डिंग करायचं असेल, डू नॉट शो दॅट हाऊ मच नॉलेज यू हॅव. लेट देम फील दॅट यू आर केअरिंग टू देम. लक्षात येते? यू आर केअरिंग टू देम. मी मराठीतला केअर म्हणत नाही, इंग्लिशमधला केअर म्हणतोय. मराठीतला केअर फार वेगळा असता. जर आपण केअर नाही केली एखाद्याची तर मराठीतला केअर होऊन जातो. राईट? येस? गेटिंग? Yeah. So why I'm telling you this? Because see guys,
आपल्याला वाटतं की माझ्याकडे एवढं आहे ना, आय हॅव अ डॉक्टरेट, आय हॅव 2 क्लिनिक्स, आय लिव्ह इन बंगलो विच इज नो करोड्स, आणि काही हे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. as soon as I come into the Zoom room, na, you are interested in what I'm delivering you. Am I able to add value in your life or not? That is important. तर समोरच्याच्या लाईफमध्ये आपण किती व्हॅल्यू ॲड करतो त्याच्यावरून आपल्या रिलेशनची बॉन्डिंग ठरते. सो फ्रॉम टुडे, आजपासून आपल्याला काय करायचं आहे की माझ्या टीम मेंबर्सच्या लाईफमध्ये मला व्हॅल्यू ॲड करायची आहे. आय वॉन्ट टू ॲड व्हॅल्यू. ॲड व्हॅल्यू म्हणजे काय, की त्या व्यक्तीची आज मानसिक स्थिती, जे काय असेल, मेंटल, इमोशनल, फायनान्शियल स्टेटस जी काही इथे आहे, माझ्या हेल्पमुळे ॲटलिस्ट इथून इथे तरी होईल, नाहीतर ॲटलिस्ट इथे आहे इथे राहील, इथून इथे येणार नाही आहे. इट विल नॉट कम डाऊन. ॲटलिस्ट इट विल रेज अप, बट इट विल नॉट कम डाऊन. दॅट इज व्हॉट युअर केअरिंग पर्सन. केअरिंग म्हणजे दिवस रात्र त्याच्या शेजारी बसायचं असं नाही आहे. ओके. केअरिंग इज वॉट. सी गाईज, आय एम गिविंग यू. मराठीत सांगा. ओके. मी तुम्हाला ओके, मी तुम्हाला हे झूम सेशन फ्रीमध्ये अलाव करतोय. आय एम गिविंग यू दिस फ्री ऑफ कॉस्ट. इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ केअरिंग. ते इंग्लिश असं अचानकच येतं मराठी. ओके. झूम युजर कोण आहे, नाव सांगा आपलं. झूम युजर. झूम युजर. ओके. आदेश. आदेशने आदेश दिलेला आहे की सर मराठीत सांगा. ओके, मी जेवढं शक्य आहे तेवढं मी मराठीत सांगतोय की मराठीत पर्टिक्युलर स्पेसिफिक वर्ड्स नाही आहे त्याच्यासाठी. व्हॅल्यू ॲड करणे म्हणजे समोरच्याच्या लाईफमध्ये अशा कुठल्या तरी गोष्टी आपण ॲड करत असतो ज्याच्यामुळे आपली व्हॅल्यू ॲड होते आणि त्याची पण व्हॅल्यू वाढते. दॅट इज कॉल्ड ॲडिंग द व्हॅल्यू इन समबडीज लाईफ. ओके. समजताय? ओके. ते क्वेश्चन आन्सर्समध्ये तुम्ही प्रश्न आले की मी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स सांगून आय विल एक्सप्लेन यू मोर. डोंट वरी अबाउट इट. आदेश. आदेश, माझी एक विनंती आहे. झूम युजर नाव खूप खराब वाटतंय. तुमचं एवढं सुंदर नाव आहे आदेश, तर तुम्ही रिनेम करून घ्या. ओके. इथे झूमवाल्यांची ॲड नको आहे. आपल्या आईवडिलांनी आपलं लहानपणी एवढं मोठं बारसं खर्च करून आपलं नाव ठेवलेलं आहे, तर आपल्या नावाची जाहिरात करायची आहे. ओके. आदेश. हां, आपलं नाव झूम नाही आहे, सो प्लीज रिनेम युअर नेम. हां, चलो. सो आय थिंक इट इज व्हेरी मच क्लिअर टू यू. समजलेलं आहे बऱ्यापैकी. क्वेश्चन आन्सर्स आपण शेवटी घेऊयात. सो आजपासून एक निर्णय घ्यायचा आहे. यू हॅव टू ॲड व्हॅल्यूज इन समबडीज लाईफ. मी ते खूप केअरफुली करत असतो की माझ्या सर्कलमध्ये जेवढे म्हणजे फ्रेंड्स असतील, माझे क्लायंट्स असतील, माझ्यासोबतचे जे लोक असतील, त्यांच्या लाईफमध्ये मी नेहमी व्हॅल्यू ॲड करत असतो. बाय गिविंग नॉलेज. स्पेसिफिकली माझं एकच असतं की मी त्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू कशाने ॲड करत असतो, बाय गिविंग द नॉलेज. ओके. बाय गायडिंग देम, बाय गिविंग द सोल्युशन टू देम. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, त्यांना एक विजन देऊन, त्यांचा ॲटिट्यूड डेव्हलप करून मी ह्या गोष्टी हेल्प करत असतो. त्यामुळे अदर पीपल रिस्पेक्ट मी अँड आय नो दिस बिकॉज जोपर्यंत विन विन गेम होणार नाही तोपर्यंत समोरचाही जिंकणार नाही आणि मलाही जिंकता येणार नाही. अँड आय एम एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तुम्ही सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात. आजपासून समोरच्या व्यक्तीच्या माइंडचा विचार करा, त्याच्या सायकोलॉजीचा विचार करा आणि किती व्हॅल्यूज ॲड करता येईल त्याच्या लाईफमध्ये. यू हॅव टू केअर दॅट पर्सन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. 4-5 शब्द लक्षात ठेवा. काळजी घेणं गरजेचं आहे, केअर करणं गरजेचं आहे, व्हॅल्यू ॲड करणं गरजेचं आहे, समोरच्याला जिंकवणं गरजेचं आहे. लक्षात येत आहे? या 2-3 शब्द जरी लक्षात राहिलं तरी हा टॉपिक तुमच्या लक्षात आला असं मी समजू शकतो. ओके. चलो, नेक्स्ट स्लाइड. इट इज व्हेरी गुड. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ऑर्डिनरी व्यक्तीचा एक प्रॉब्लेम असतो, ही ऑलवेज लिव्ज ऑर सीज द पास्ट. सीज म्हणण्यापेक्षा लिव्ज मी म्हणेल. ऑर्डिनरी व्यक्ती, सामान्य व्यक्ती हा नेहमी भूतकाळामध्ये असतो. नेहमी भूतकाळामध्ये, मी खूप स्ट्रॉंग होतो, मी असा होतो, मी तसा होतो, माझ्या लहानपणी असं होतं. अँड गाईज, लेट मी टेल यू, पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन युअर पास्ट. दे बिलीव्ह यू बाय लुकिंग युअर प्रेझेंट. आपलं प्रेझेंट स्टेटस बघून ते आपल्यावरती विश्वास ठेवत असतात. भूतकाळामध्ये आपण काय किती घोडे मारले, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी नाहीये. सो ऑर्डिनरी व्यक्ती काय करत असतो, फक्त आणि फक्त भूतकाळाचा विचार करत असतो. फक्त आणि फक्त भूतकाळाचा. ज्यावेळेस मी काउन्सिलिंग करत असतो, थेरपिस्ट किंवा इन्क्वायरीसाठी माझ्याकडे ज्यावेळेस क्लायंट्स येतात,
मी पेशंट म्हणत नाही, क्लायंट्स म्हणतो. क्लायंट्स येतात त्यावेळेस ते म्हणत असतात की सर मला आहे ना खूप गाढ झोप लागायची सर, मी 8-8 10-10 तास झोपत असायचो, आता रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप लागत नाही. मग मी त्यांना एकच सांगतो, सी पास्ट इज पास्ट. पास्टमधल्या जर आता कम्पेअर करत बसलं तर तुम्हाला त्रास होणार आहे. आत्ताची तुमची झोप कशी आहे? नाही सर, झोप नाही लागत. सो फोकस ऑन प्रेझेंट फॉर युअर बेटर फ्युचर. कारण भूतकाळात मी असं होतो, भूतकाळात मी खूप स्ट्रॉंग होतो, भूतकाळात माझं इंग्लिश खूप चांगलं होतं. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ते काय नाही रवी सर प्लीज. It is my earliest request, dear friends, respected all Maharashtrians, Indian, please unmute करू नका, म्यूटच ठेवा. ओके, बाकीच्यांना पण डिस्टर्ब होते. प्लीज प्लीज टेक केअर ऑफ दॅट. आताच मी बोललो ना, हाऊ मच यू केअर, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, बाकीच्यांची लिंक ब्रेक होते. प्लीज म्यूट ठेवत चला, शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ओके डिअर फ्रेंड्स, मी सकाळी 9 वाजल्यापासून कंटिन्युअसली बोलत आहे, कंटिन्युअसली बोलतोय, राईट. आणि अजून मला 1-1.5 तास बोलायचं आहे, राईट. अँड ह्या 2-3 दिवसांमध्ये लास्ट वीकमध्ये माझं ट्रॅव्हलिंग ऑल द थिंग्स, मी ते माझ्या ह्याच्याबद्दल मी सांगत नाही बसणार. बट आय वॉन्ट टू गिव्ह यू द बेस्ट. फक्त असे इंट्रॅक्शन्स नको आहे. प्लीज म्यूट ठेवा, शेवटी मी तुम्हाला वेळ देणार आहे. चलो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आजपासून एकच म्हणायचं, पास्ट इज अ स्टोरी, टेक अ मॉरल फ्रॉम दॅट. म्हणजे काय मराठीत सांगतो, भूतकाळ एक, स्टोरीला काय म्हणतात मराठीत, काय आहे स्टोरी म्हणजे? गोष्ट आहे, गोष्ट. ओके, लहानपणी आपण गोष्ट वाचायचो ना. भूतकाळ एक स्टोरी आहे, गोष्ट आहे. आणि स्टोरीच्या खाली काय असतं? मॉरल म्हणजे तात्पर्य. तुम्ही तुमच्या पास्टमधून काय शिकला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. गौरव, उठून बसा. गौरव, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आपल्या पास्टमधून काय शिकलो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मला गौरवकडे बघायचंय. गौरव, तुम्ही सगळ्यांना दिसताय. ओके, हां, फाईन. तुम्हाला सगळे बघताय, तुम्ही काय काय करताय दॅट एव्हरीबडी कॅन सी. कॅमेरा चालू आहे सगळे तुमचे. ओके, सो प्लीज एकदम स्ट्रेट बसा, मस्त राजासारखं बसायचं. हां, ओके फाईन. सो ऑर्डिनरी पर्सन जो आहे तो फक्त भूतकाळांचा विचार करतो. मी नेहमी सांगत असतो की भूतकाळ काय आहे, द पास्ट इज अ स्टोरी, टेक अ मॉरल फ्रॉम दॅट अँड गो हेड. गो हेड. भूतकाळ आपलं एक स्टोरीसारखं असतं, त्याच्यातून तात्पर्य घ्यायचं आणि पुढे जायचं. दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन भूतकाळाबद्दल विचार करत नाही, तो त्याच्या क्षमतेबद्दल विचार करतो. क्षमता, एवढेच एक शब्द लक्षात ठेवा. तो त्याच्या क्षमतेबद्दल विचार करतो. भूतकाळाबद्दल बोलत राहिला, दॅट विल मेक यू वीक. ते तुम्हाला वीक बनवेल. अँड इफ यू आर टॉकिंग अबाउट द पोटेन्शियल, तुम्ही तुमच्या क्षमतेबद्दल बोलत असाल, दॅट विल मेक यू स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. लक्षात येत आहे? 2-3 शब्द लक्षात ठेवा. भूतकाळ तुम्हाला आतून वीक बनवेल. नाही नाही, मी भूतकाळ सकाळी सकाळी 5 वाजता उठायचं आणि व्यायाम करायचं. आता आता 8 वाजेपर्यंत झोपतो. आत्ताचं महत्त्वाचं आहे. नाही सर, मी खूप रिडिंग करायचं, मला बोलतात ना की सर मी खूप रिडिंग करायचं. आत्ता नाही करत सर. मी खूप अभ्यास करायचो, आता नाही करत सर. आत्ता इज इम्पॉर्टंट. आत्ता इज इम्पॉर्टंट. प्रेझेंट इज इम्पॉर्टंट. करंट इज इम्पॉर्टंट. डू अंडरस्टँड? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाय रेश्मा मॅम, यू आर राईट. पास्ट इज अ डेड. येस, बरोबर आहे. बट डिअर फ्रेंड्स, डोंट मेक इट डेड. कीप इट अलाइव्ह. कीप इट अलाइव्ह, डोंट मेक इट डेड. हा, कीप इट अलाइव्ह. पास्टला जिवंत ठेवा. यूज इट ॲज अ फ्युअल, इंधन म्हणून वापरा. मरू देऊ नका त्याला. भूतकाळामध्ये तुमचा कोणी इन्सल्ट केला असेल, ओके फाईन, नो प्रॉब्लेम एट ऑल. पण एक त्रागा, राग, द्वेष, तिरस्कार नको आहे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल. दॅट पर्सन शोड अस द वे अँड कीप वॉकिंग ऑन दॅट वे. त्या रस्त्यावरती चालायचा प्रयत्न करा. दॅट इज कॉल्ड वॉट? यू आर थिंकिंग अबाउट युअर पोटेन्शियल. आय होप यू गॉट इट रेश्मा. थिंकिंग अबाउट द पोटेन्शियल. ओके, आजपासून आपल्या क्षमतेबद्दल विचार करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या क्षमतेबद्दल जर माहिती नसेल तर त्यासाठी आपण एक टॉपिक घेणार आहोत, दॅट इज कॉल्ड सॉट ॲनालिसिस. SWOT, सॉट ॲनालिसिस. हे मी तुम्हाला डीपमध्ये शिकवणार आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करायचं ते. राईट. विजयकुमार काळे, आता मी स्वतःलाच ओळखत नसेल, माझी क्षमता मला माहीत नसेल, माझी ॲबिलिटी मला माहीत नसेल, तर आय कॅनॉट डू एनिथिंग.
तर आपल्याला आपली ॲबिलिटी माहिती असणं गरजेचं आहे. ॲबिलिटी म्हणजे पोटेन्शियल माहीत असणं गरजेचं आहे, की मी काय करू शकतो, व्हॉट कॅन आय डू, कोणत्या क्षेत्रामध्ये मी काय करू शकतो, किती करू शकतो, दॅट इज माय पोटेन्शियल. दॅट एव्हरीबडी शुड नो, की तुम्हाला तुमचे पोटेन्शियल माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये जर बोलत राहिला, भूतकाळाबद्दल बोलत राहिले, इफ यू कीप ऑन टॉकिंग अबाउट द पास्ट, यू नो व्हॉट हॅपन्स, पीपल स्टार्ट इग्नोरिंग यू. पीपल स्टार्ट्स इग्नोरिंग यू. लोक आपल्याला इग्नोर करायला सुरुवात कर. हे फक्त आहे ना भूतकाळाबद्दल बोलतो. हे जे झालं गेलं ना त्याच्याबद्दल. मराठीत एक म्हणे, झालं गेलं गंगेला मिळालं. गंगेला मिळू द्यायचं नाही. ते इंधन म्हणून वापरा. त्याच्यातून तुम्ही शिकणं गरजेचं आहे. यू हॅव टू मेक अ नोट्स, की मी कुठे चुकलो, का चुकलो, काय झालं होतं त्यावेळेस, काय सिच्युएशन होती. ओके, क्या मजबुरी था, मजबुरी काय होती, मग मी हा निर्णय का घेतला असेल त्यावेळेस. यू हॅव टू थिंक अबाउट दॅट. भूतकाळ सोडून नाही द्यायचा आहे आणि पकडूनही नाही ठेवायचा. मेक कन्फ्यूज टू युअर पास्ट. ओके, मेक कन्फ्यूज टू युअर पास्ट. ज्या गोष्टीचा त्रास होतो, मेक कन्फ्यूज टू दॅट थिंग. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द पर्सन. ओके. सो भूतकाळ काय आहे, इट इज अ स्टोरी. जर तुम्ही त्याच्यातून मॉरल घेतलं नसेल तर अवघड आहे. यू हॅव टू टेक अ मॉरल. तुम्ही गाडी फास्ट चालवत होता, पडलात. ओके, तुम्ही काय शिकला त्याच्यातून, की गाडी फास्ट चालवत होतो म्हणून पडलो असं नाही आहे. कारण खूप हळू चालवणारे पण लोक पडतात आणि किंबहुना तेच जास्त पडतात. राईट. कारण फास्ट गाडी चालवणारे दे आर व्हेरी मच कॉन्फिडेंट अँड एक्सपिरियन्स्ड. राईट. पण डोंट ड्राईव्ह व्हेरी फास्ट. मी तुम्हाला इथे काही ह्या प्लॅटफॉर्मवरती मोटिवेट करत नाही. यू हॅव टू हॅव अ बॅलन्स. जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की दॅट आय कॅन डू, पण एखादा चुकून एखाद्या व्यक्ती पडलात, पण त्या व्यक्तीने त्याच्यातून मॉरल नाही घेतला ना, तर तो कायम पडत राहील. इट विल बिकम हिज हॅबिट टू फॉल डाऊन. ती खाली पडायची त्याला सवय लागेल. आणि नको असलेल्या गोष्टींची सवय लागू द्यायची नाही. प्रॉब्लेम काय आहे, आपण सबकॉन्शियस माइंडच्या 11 लॉजमध्ये शिकलो, की नको असलेल्या गोष्टींची सवय लगेच लागते. नकारात्मक गोष्टींची सवय आपल्याला लगेच लागते. इट इज अ ह्युमन सायकोलॉजी. पॉझिटिव्ह गोष्टी खूप सांगाव्या लागतात, की बाबा म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. इथे मला म्यूट व्हायची वेळ येते, पण समोरच काही जण ऐकत नाही. दॅट इज डिफरंट पार्ट. पण आपल्याला आपल्या पोटेन्शियलबद्दल विचार करायचं आहे. काय नाही आहे त्याबद्दल विचार करू नका. काय आहे, आपण ग्रेट एक्झाम्पल घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज. कोण सोडून गेलाय, कोण आपल्यासोबत नाहीये याचा विचार नाही करीत. कोणते मावळे आपल्यासोबत आहेत, चला त्यांना तयार करा, अजून माणसं जोडा आणि स्वराज्याची स्थापना करा. सो दॅट हॅ ड्रीम वॉज ड्रीम्ड बाय द ग्रेट पर्सनॅलिटी छत्रपती शिवाजी महाराज. सेम दॅट वी हॅव टू फॉलो हिज रूल्स. की एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती नेहमी पोटेन्शियलबद्दल विचार करतो. वी हॅव टू थिंक अबाउट द पोटेन्शियल. आणि आज रात्री झोपताना तुम्हाला मी एक टास्क देणार आहे, की तुम्ही तुमच्या जवळच्या 5 लोकांना तुम्ही विचारणार आहात, की इन व्हॉट थिंग आय एम गुड. इन व्हॉट थिंग आय एम गुड. ओके. म्हणजे काय, की मी कोणत्या गोष्टीमध्ये चांगला आहे. प्रश्न समजला? कॅन आय रिपीट अगेन? तुम्ही तुमच्या जवळच्या 5 लोकांना विचारणार आहात, की मी कोणत्या क्षेत्रात गुड आहे. गुड, गुड म्हणजे काय? गुड म्हणजे बरा. खूप चांगला नाही आहे, बरा. खूप वाईटही नाही, बरा. तुम्ही एखाद्या ड्रायव्हरला विचारताय, की सपोज तुम्ही एक ट्रिपला चाललेला आहात आणि तुम्ही विचारताय, की तुम्हाला अनुभव आहे ना. आहे, बऱ्यापैकी अनुभव आहे. पण घाटात काय सांगता येत नाही मला. घाटात मी काय करतो, चालू गाडी सोडून उतरून पळून जातो. चालेल का? विल यू बिलीव्ह इन हिम? नॉट एट ऑल. तर पहिला जे आहे ना, तुम्ही समोरच्या व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला, मित्र सर्कल, हा, आणि कुणाला विचारायचं माहिती आहे का? ज्यांना खरंच तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं असं वाटतं त्यांना विचारा. जाऊन तुमच्या कॉम्पिटिटरला विचारू नका. बरोबर आहे सोनाली मॅम, की माझ्यात काय चांगलं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला 3 क्रायटेरिया देणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता डीप नाही बोललो. तुम्हाला मी 3 क्रायटेरिया देणार आहे. नंबर 1, मी कशामध्ये चांगला आहे. इंग्लिशमध्येच गुड हा शब्द तर सगळ्यांनाच लक्षात येईल. मी कशात चांगला आहे. चांगला म्हणजे काय, सो सो आहे. फॉर एक्झाम्पल, मी टेक्नॉलॉजीमध्ये ठीक आहे. एवढं नाही जमत मला, पण ठीक आहे. लॅपटॉप ओपन करता येतो, माईक जॉईन करता येतो, कॅमेरा लावता येतो, रिंग लाईट लावता येते, आणि तलवार घेऊन चालू. एवढं जमतं. नो प्रॉब्लेम एट ऑल. नंबर 2, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड इन विच यू आर बेटर.
इन विच यू आर बेटर. बेटर म्हणजे काय? इतरांपेक्षा तुम्ही चांगलं करू शकता. बेटर. डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला लाईफ चेंजिंग सोल्युशन देतोय. यू हॅव टू डू दिस. यू हॅव टू डू दिस. आणि परत तिसरा प्रश्न विचारायचा आहे की इन व्हॉट, कशामध्ये मी बेस्ट आहे, मास्टर आहे. पहिला प्रश्न काय विचारणार तुम्ही जवळच्या व्यक्तीला, सोनाली मॅम, की मी कशामध्ये चांगली आहे, चांगला आहे, बरा आहे, सो आहे. दुसरा प्रश्न, मी कशामध्ये बेटर आहे. विजय सर क्वेश्चन आन्सर शेवटी. नंबर 3, आय विल आन्सर युअर क्वेश्चन, डोंट वरी प्लीज. ओके. नंबर 3, दॅट इज व्हॉट, गुड. गुड नंतर आहे बेटर, बेटर नंतर आहे बेस्ट, त्यालाच म्हणायचं मास्टर. तुम्ही कोणत्या याच्यामध्ये मास्टर आहात, मास्टर पीस आहात, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अजून एक मी तुम्हाला सूत्र सांगतोय, ज्यामध्ये तुम्ही गुड आहात ना, त्यासाठी तुम्ही लोकांना हायर करायला चालू करा. लोकांना ते काम तुम्ही लोकांना द्या. यू आर गुड ओनली ना, यू आर नॉट मास्टर इन दॅट. यू आर नॉट मास्टर इन दॅट. लक्षात येत आहे? तुम्ही त्यात मास्टर नाहीत. गुड गुड किती तुम्ही गुड करणार आहात, किती त्याच्यामध्ये तुम्ही ना, कितना जान डालोगे उसमें, कुछ भी नहीं होने वाला है. बिकॉज यू आर वॉट, यू आर गुड. एक्स्ट्रीम लेवलला ताणून सुद्धा तुम्ही गुडच असणार आहात. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण गुड आहोत, ती गोष्ट आपण समोरच्या व्यक्तीला हँड ओव्हर करू शकतो. गिव्ह मी 1 मिनिट. आय एम सॉरी, माय व्हॉइस इज नॉट देअर. आय एम रिपीटिंग अगेन. गेटिंग माय व्हॉइस? ओके. आपण शाळेत असताना एक गोष्ट शिकलो, दॅट इज व्हॉट, गुड, बेटर, बेस्ट. डिग्रीज, बरोबर ना? गुड, बेटर, बेस्ट. गुड म्हणजे काय? सो आहे. चहा बनवू शकता का तुम्ही सगळे? सगळेच बनवू शकता. पण खूप एक्सटर्न चहा बनवू शकता का तुम्ही? नाही. लक्षात येत आहे? सो बनवू शकतो आपण, राईट. गुड बनवू शकतो. एक्सलंट किंवा बेस्ट मास्टरपीस चहा नाही बनवू शकत. मग आजपासून त्या क्षेत्रामध्ये वेळ जास्त द्यायचा ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर आहात. द पीपल आर क्रेझी फॉर दॅट. सचिन तेंडुलकर डझंट डू ऍक्टिंग बिकॉज, हा करतो ना तो आता, ही डज ॲडव्हर्टाइजमेंट्स. ही इज गुड इन दॅट. ही इज गुड इन दॅट. आणि लोक त्याला ऍक्टर म्हणून स्वीकारत नाहीये, एक क्रिकेटर म्हणून त्या ॲडव्हर्टाइजमेंटला स्वीकारतायत. गाईज, यूज युअर ब्रेन. हे लोक पैसे असंच कमवत नाहीयेत. त्यांचा मेन काय आहे, झोन काय, मेन काय म्हणूयात आपण त्यांना, द मेन कोर काय आहे. सचिन तेंडुलकरचा मेन कोर आहे, दॅट इज प्लेइंग क्रिकेट. अमिताभ बच्चनचं काय, ऍक्टिंग. तसं आपला कोर काय आहे? माझा कोर आहे पब्लिक स्पीकिंग. आपला कोर काय? एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीला पोटेन्शियल बद्दल माहिती असतं. तेच मी तुम्हाला सांगतोय. आपल्याला आपला कोरच नाही समजला. रामदेव बाबांना समजला की योगा, योगा. कपिल शर्माला समजलं की कॉमेडी. अक्षय कुमारला समजलं ऍक्टिंग. वी हॅव टू नो अवर कोर. माझा कोर काय आहे? इफ आय आस्क माय सेल्फ व्हॉट इज युअर कोर, विजय? कोर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण मास्टर आहोत त्याला कोर म्हणायचं. ज्याच्यामध्ये आपण, आपली ती निश असते, त्याच्यामध्ये आपण मास्टर असतो. आपली आपली निश किंवा आपला कोर काय आहे, ज्याच्यामध्ये मी मास्टर आहे किंवा तुम्ही मास्टर आहात, दॅट यू मस्ट नो. मी मस्ट यूज करतो, तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. दॅट इज व्हॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती हा पोटेन्शियल बद्दल विचार करतो आणि ऑर्डिनरी व्यक्ती भूतकाळाबद्दल विचार करतो. भूतकाळाशी कुणाला काही घेणं देणं नाहीये. डू नॉट वेस्ट युअर पास्ट फॉर पास्ट.
डोंट वेस्ट युअर प्रेझेंट फॉर द पास्ट, असं मी म्हणेल. डोंट वेस्ट युअर प्रेझेंट, द रिअल एनर्जी फॉर द डेड एनर्जी, लाईव्ह एनर्जी फॉर द डेड एनर्जी. Yes, Reshma ma'am, you can say that. In what you are the best. Instead of best, you can say that in what you are master. In what you are master. कशामध्ये आपण मास्टर आहात? Right? Okay, fine. I hope you are very much clear with this topic. Right? Okay. चला आता आपण जाऊयात नेक्स्ट स्लाइडवरती. त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. डोंट वरी. विजय सर, मी तुमचा प्रश्न पहिलाच घेणार आहे सगळ्यांच्या अगोदर. डोंट वरी. चलो नेक्स्ट. My favorite topic. Ordinary person is afraid to take risk. Extraordinary person always takes the calculated risk. पूर्वी मी ज्यावेळेस सेमिनार घ्यायचो ना, फुल मोटिवेटेड असायचो. 2009-10ची गोष्ट आहे. तिथे मी कॅल्क्युलेटेड शब्द वापरला नव्हता आणि लोक एवढे असे मोटिवेशनल सेशन ऐकून ना रिस्क घ्यायला चालू करायचे. नंतर मला 2 वर्ष लागली हे कळायला की बाबा रिस्क नाही आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क इम्पॉर्टंट आहे. फक्त रिस्क घेत असाल, तुम्हाला सक्सेस मिळाली, यू बिकम ग्रीडी. आज बघतो आपण शेअर मार्केट, दुसरे हे बरेच काय 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 त्याच्यामध्ये लोक कॅल्क्युलेटेड रिस्क घेत नाही. दे आर गेटिंग द रिस्क, टेकिंग द रिस्क, आणि आहे नाही तेवढं सगळं घालवत आहेत. वाय? बिकॉज दे आर नॉट थिंकिंग, दे आर नॉट टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. डिअर फ्रेंड्स, आपल्याला इथे काय करायचं आहे? रिस्क घ्या तुम्ही. मैं तो बोलता हूं ना कि ये रिस्क के साथ इश्क करो. इश्क करना है, रिस्क के साथ ही करना है. रिस्क पाहिजेच आहे. रिस्क नाही तर एक मी मूवी बघितलं होतं, तुम्ही सगळे बघू शकता. दॅट द सेल्समन ऑफ द इयर, मूवीचं नाव आहे द सेल्समन ऑफ द इयर. ज्यांना मॅनेजमेंटमध्ये काम, बिझनेस आहे स्वतःचा, मॅनेजमेंट करायचा आहे, चांगला टीम लीडर बनायचा आहे, चांगला सेल्समन बनायचं आहे, त्यांनी हा मूवी बघितलाच पाहिजे. द सेल्समन ऑफ द इयर. ओके, रणवीर कपूरचा आहे. तो रणवीर कपूरला एक मॅनेजर म्हणतो की बहुत बड़ा रिस्क है. तो रणवीर कपूर म्हणतो, साहब रिस्क तो स्पाइडरमैन को भी लेना पड़ता है. आणि इट इज ट्रू. रिस्क तो स्पाइडरमैन को भी इट इज ट्रू. रिस्क घ्यायला रॉकेट पाहिजे, सिंग. बट वी हॅव टू टेक अ रिस्क. रवी सर प्लीज चेक. वी हॅव टू टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क. इथे कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं इम्पॉर्टंट आहे. डिअर फ्रेंड्स, कॅल्क्युलेटेडचा अर्थ काय मी तुम्हाला साध्या सोप्या एकदम सोप्या इझी लँग्वेजमध्ये सांगतो. तुमच्याकडे 100 रुपये आहेत. एक्झाम्पल, तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. 100चे 100 रुपये लावून कधीही बिझनेस स्टार्ट करू नका. नाही, यू आर व्हेरी मच कॉन्फिडंट की नाही 100चे 200 होणार आहेत. आपल्याला 200 नको आहे. इनिशियली आपल्याला 50च पाहिजे, आणि त्या 100 पैकी तुम्हाला 50च रुपये मार्केटमध्ये लावायचे. त्याच्यातून बेनिफिट झाला, वेल अँड गुड, खूप चांगले. फॉर्च्यून म्हणा, तुमचे एफर्ट्स म्हणा, तुमची मेहनत म्हणा, तुमच्या आईवडिलांचे ब्लेसिंग्स म्हणा, डिवाइन्स एनर्जी म्हणा, नो प्रॉब्लेम एट ऑल. तिथे तुम्हाला ते भेटलेले आहे गोष्ट बाय युअर फॉर्च्यून. पण जर तिथे 100 रुपये तुम्ही लावले आणि 100च्या 100 जर लॉस झाले ना, यू विल नॉट टेक एनी काइंड ऑफ रिस्क इन युअर एंटायर लाईफ. परत तुम्ही कधीच बिझनेसकडे वळणार नाही. आणि मराठी माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. मी पूर्वी बिझनेस कन्सल्टिंग करत असायचो, इव्हन आत्ता पण अधूनमधून करतो, एवढा वेळ नसतो माझ्याकडे. मी हे सांगत असतो की मोटिवेशनल स्पीकरचे लेक्चर ऐकून कधी बिझनेस स्टार्ट करायचा नाही, बिलकुल नाही. ते सेल्स अँड मार्केटिंग शिकवणारे तर लोक म्हणतात, चल चल जॉब छोडना है, जॉब छोडना है, आपको जॉब छोडना है की नाही. ते तर एवढ्या लोकांचे जॉब सोडतायत ना, आणि 2-3 वर्षानंतर ते जॉब शोधत फिरतायत. असं नकोय आपल्याला. सिद्धार्थ कुंभार सर म्हणतात बरोबर आहे, झेपेल तेवढी रिस्क घेतली पाहिजे, आणि आपल्याला झेपण्याची क्षमता सुद्धा वाढवायची इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. मराठीत म्हणतात ना की अंथरूण बघून पाय पसरा. आपलं अंथरूणच मोठं करत जायचं आहे आणि पाय पसरत जायचं आहे. पहिलं अंथरूण मोठं करत चला. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू? कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं इम्पॉर्टंट आहे. मला फक्त एक 30 सेकंड्स द्या. कोणाचं तरी माईक चालू आहे. इट इज कीप ऑन डिस्टर्बिंग मी. रवी हिरेन प्लीज, हिरेन शाह प्लीज, I request to keep your mic mute. Okay, we're coming back to the topic. Ordinary person doesn't take risk घेत नाहीत. ओके, एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन नेहमी रिस्क घेत असतो. 2012ला मी बारामतीमध्ये आलो. फक्त 200-250 रुपये होते माझ्याकडे त्यावेळेस. आणि आता मी या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती सांगणार नाही आज बारामतीमध्ये काय काय आहे आपल्याकडे.
राईट. सांगण्याचा उद्देश एक आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेत राहिलात आणि शिकत राहिलात. व्हेरी इम्पॉर्टंट इज वॉट, यू हॅव टू लर्न फ्रॉम दॅट. नाही माझ्याकडे पैसा आहे, पैसा आहे, पैसा आहे म्हणून यू आर गोइंग टू बिकम अ बिझनेसमॅन. नो. फर्स्ट यू हॅव टू लर्न द मनी मॅनेजमेंट, देन यू कॅन एंटर इन टू द बिझनेस. लोक उलटं करतात, फर्स्ट दे एंटर इन द बिझनेस, दे स्टार्ट लर्निंग द मनी मॅनेजमेंट. हां, तुम्ही सायमल्टेनियसली दोन्ही करू शकता. बिझनेससोबत तुम्ही पैसे हाताळण्याचं शास्त्र शिकू शकता, नो प्रॉब्लेम एट ऑल. बट द प्रॉब्लेम इज दॅट फक्त तुम्ही अर्निंग खूप छान करता आणि बाकी करत नसाल. तर एकेकाळी माझाही खूप मोठा लॉस झाला की फक्त अर्निंगवरती फोकस होता, मी एक्सपेन्सेस करत राहायचो. बट आता बॅलन्समध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत का? बिकॉज आय स्टार्टेड टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. तर डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन बनायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला सुरुवात करा. ओके. कॅल्क्युलेटेड रिस्कचा दुसरा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पोहता येत नाही आहे तर डायरेक्ट 20 फुटामध्ये उडी नाही मारायची, अगोदर 2 फुटामध्ये या. कॉन्फिडन्स घ्या, गेन द कॉन्फिडन्स. 4 फुटामध्ये या, हळूहळू पोहायचा प्रयत्न करा. चांगलं पोहायला जमलं, ठीक आहे, काही दिवस फक्त 4 फुटामध्ये पोहा. नंतर 5 फूट, 6 फूट, 7 फूट. एकदा तुम्ही तुमच्या हाईटपेक्षा जास्त पाण्यात पोहायला लागला, फूट डझंट मॅटर, फीट डझंट मॅटर. राईट. तिथे काय असतो की कॉन्फिडन्स येतो, एक स्किल येतो, एक नॉलेज येतो, एक ॲटिट्यूड डेव्हलप होतो की आय कॅन डू दॅट. आता माझ्या बाबतीत ती आहे. ती साम टी व्ही असो, TV9 असो, कुठलेही कॅमेरेज माझ्यासमोर असले, आय कॅन स्पीक व्हेरी कॉन्फिडेंटली बिकॉज तो ॲटिट्यूड माझा डेव्हलप झालेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज, आजपासून तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला सुरुवात करा. अदरवाईज काय होणार आहे? बरं, कॅल्क्युलेटेड रिस्क नाही घेतल्यावर काय होणार आहे? कॅल्क्युलेटेड रिस्क नाही घेतला तर होणार काय आहे? एकच गोष्ट होणार आहे. आफ्टर सम डेज, आफ्टर सम मंथ्स, आफ्टर सम इयर्स, ज्यावेळेस तुम्ही शांत बसाल, एका ठिकाणी बसाल, त्यावेळेस तुम्हाला होणार आहे पश्चाताप, की आय कुड हॅव डन लॉट ऑफ थिंग्स इन माय लाईफ बट आय कुड नॉट. मी खूप काही करू शकलो असतो माझ्या आयुष्यात, बट मी करू शकलो नाही. इट इज कॉल्ड अ ब्लेमिंग गेम्स. आणि ब्लेम कोणाला करणार आहात तुम्ही? आणि आपले महाराष्ट्रीयन लोक ब्लेम करायला फार एक्सलंट आहेत. दे डोंट ब्लेम टू देमसेल्फ. दे स्टार्ट ब्लेमिंग टू द सिच्युएशन, सराउंडिंग्स, फॅमिली मेंबर्स. ओके, दे आर नर्चरिंग. याला ब्लेमिंग करायला चालू करतं. सो डिअर फ्रेंड्स, स्टील वी हॅव अ टाईम. स्टार्ट टेकिंग अ कॅल्क्युलेटेड रिस्क. छोटे छोटे रिस्क घ्यायला स्टार्ट करू शकता. दिस इज वॉट ऑल अबाउट दिस टॉपिक. चलो, आता आपण तिसरा एक नेक्स्ट टॉपिक घेऊया, त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. डिअर फ्रेंड्स, मी ऑलरेडी बोललो होतो की पुढे जसजसे आपले टॉपिक पुढे जातील, थोडे थोडे अवघड टॉपिक होत जातील. परंतु जर तुम्ही फर्स्ट सिरीज, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट जर बघितलं असेल तर थर्ड पार्ट डेफिनेटली तुमच्या इझिली लक्षात येईल. चला, आपण नेक्स्ट टॉपिककडे वळतो आहोत. This is my favorite topic. This is also my favorite topic. That is, ordinary person thinks learning ended with the school. ऑर्डिनरी लोकांना नेहमी वाटतं शाळा संपली तर शिकणं संपलं. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन कंटिन्युअसली लर्न अँड ग्रो, लर्न अँड ग्रो, लर्न अँड ग्रो, लर्न अँड ग्रो. डिअर फ्रेंड्स, टुडे, राईट नाव, इन द प्रेझेंट, 27 March 2026. ओके, 9:50 झालेले आहे. आय एम व्हेरी मच गुड, एक्सलंट, बेटर, मास्टर इन इंग्लिश. तरीसुद्धा मी दररोज नवीन काही ना काही वर्ड्स आय ॲड इन माय डिक्शनरी. वाय? बिकॉज आय कन्सिडर माय सेल्फ, मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक नेहमी शिकत असतात आणि ते नेहमी स्वतःला कालपेक्षा आज पुढे घेऊन जातात. एकच डोक्यात टार्गेट ठेवायचं की कालपेक्षा आज काहीतरी माझ्या ज्ञानात भर पडली पाहिजे. ही कमिटमेंट स्वतःशी करा. काल मी जसा होतो तसाच मी आज असेल ना, तर फार अवघड आहे. इट इज अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. आणि कॉम्पिटिशन बाहेरच्या लोकांशी नाही, आपल्यासोबतच आहे. कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? कालच्या विजयशी आजच्या विजयसोबत कॉम्पिटिशन. कालचा विजय कसा होता, ओके, इथपर्यंत त्याचं नॉलेज होतं. हां, आज मी 2-3 शब्द नवीन ॲड केलेले आहेत. डिअर फ्रेंड्स, मला सांगायला आवडेल, आज मी 100 नवीन वर्ड्स काढलेले आहेत. 100, 100. इथे किती जण माझ्या स्पोकन इंग्लिशच्या ग्रुपमध्ये आहेत, इंग्लिश कम्युनिकेशनच्या ग्रुपमध्ये आहेत? ओके, चॅटबॉक्समध्ये टाईप करा, मी ओके, सिद्धार्थ आहेत. ओके, अजून कोण कोण आहेत? पूनमताई आहेत. ओके, राहुल गाडे सर आहेत, चव्हाण, अपर्णा मॅडम आहेत, विशाल खरात सर आहेत. ओके. अँड डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू टेल यू, मी फ्रीमध्ये शिकवतोय ते सगळं. हां, म्हणजे तो ग्रुप कशासाठी आहे? मी दररोज रत्नाकर सर आहेत. ओके, मी दररोज जो अभ्यास मी करत असतो ना,
तो अभ्यास मी त्या ग्रुपमध्ये पाठवतो. मी आज हे 100 शब्द नवीन शिकलो, दॅट आय पुट इन इन दॅट ग्रुप. आणि हा ग्रुप मी जरी आत्ता प्लॅटफॉर्म मी ओपन केलं असेल फ्री ऑफ कॉस्ट, तो आत्ताचा ग्रुप नाही आहे. हा ग्रुप जवळपास 2.5-3 महिन्यांपासून आहे. तो मी आत्ता जस्ट तुमच्यासाठी तो प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. सो किती जणांना जॉईन करायला आवडेल? I would like to become a member of that. We cannot say spoken English. We can say म्यूट करा प्लीज कोणाचा तरी कॅमेरा माईक चालू आहे. गिव मी 1 minute. Just a second, dear friends. Give me 1 minute. हा, तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील, यू कॅन टाईप इन द चॅट बॉक्स. ओके. सो दॅट ग्रुप इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार वगैरे होणार नाही आहेत. आय एम नॉट गोइंग टू लॉन्च माय कोर्सेस वगैरे असं काही नाही आहे. ते मी फक्त फ्री ऑफ कॉस्ट, जेवढे माझ्या जवळचे लोक आहेत, माझ्या नॉलेजचा त्यांना फायदा व्हावा, हा एक प्रामाणिक हेतू आहे. सो आय होप तुम्हाला तो जॉईन करायला आवडणार असेल, तर मी त्याची लिंक शेअर केली तर चालेल. चॅटबॉक्समध्ये तुम्ही डिरेक्टली त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. इज इट ओके? इज इट फाईन? ओके, शुअर. सो हिअर इट इज. चॅटबॉक्समध्ये एक लिंक आलेली आहे, तिथे डिरेक्टली क्लिक करा, तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड व्हाल. लगेच करून घ्या. पुन्हा ही लिंक तुम्हाला भेटणार नाही. ओके? कारण याचा आणि आपल्या हिप्नोथेरपीचा काही संबंध नाही आहे. ओके? दिस आय वॉन्ट टू गिव्ह यू कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. तुमच्या लक्षात येईल की एवढा मास्टर इन इंग्लिश असणाऱ्या व्यक्तीसुद्धा दररोज काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. राईट? फाईन. ओके. हा फक्त इन हिंदी आणि इंग्लिश ग्रॅमरसाठीचा तो ग्रुप नाही आहे. दॅट इज ऑल अबाउट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठीचा तो ग्रुप आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि ॲक्च्युली आज रात्री तर मी तुम्हाला इंटरव्ह्यू स्किलबद्दलच गोष्टी त्याच्यामध्ये शेअर करणार आहे. चला, सगळ्यांनी जॉईन केलं असेल तर चॅटबॉक्समध्ये यस असा टाईप करा, तर तुम्हाला इमिजिएटली इंटरव्ह्यू स्किलचे काही नोट्स लगेचच येतील. ओके? कॉर्पोरेट लेवलचे इंटरव्ह्यूज कशा फेस करायचे याच्या 30 क्वेश्चन्स विथ द आन्सर्स मी त्यामध्ये देणार आहे. ओके, सगळे जॉईन झालेले आहात? व्हेरी गुड. सो हिअर इट इज. तुम्ही त्या ग्रुपमध्ये बघू शकता HR इंटरव्ह्यूज विथ द क्वेश्चन आन्सर्स, ज्याची फीज लोक कितीतरी चार्ज करतात. आय यूज टू चार्ज अ लॉट फॉर दॅट. लोक कशाला म्हणून मी खूप फीज घेत असायचो एकेकाळी, आणि आता मी ते माझ्या ह्या प्लॅटफॉर्मवरती कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. हे बघा, काही उशीर, आता दीपक सी म्हणून कोणतरी आहे, अंगद कुलकर्णी सर थोडेसे उशिरा जॉईन झालेत. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परत मी त्या ग्रुपमध्ये आय विल पुट इन द ग्रुप. राईट? देर आर 30 क्वेश्चन्स फॉर द HR इंटरव्ह्यू. ओके?
You can see in your mobiles, you can see in your WhatsApp, राईट. आणि डिअर फ्रेंड्स, मी फक्त बोलत नाही तर मी करूनही दाखवतो. ओके. याचा अर्थ काय आहे की मी स्वतःला जर एक्स्ट्राऑर्डिनरी व्यक्ती समजत असेल तर मी कंटिन्युअसली लर्न आणि ग्रो करत असतो. आणि माझा एक नियम आहे, माझ्या जे जवळचे लोक आहेत त्यांच्या लर्निंगचा आणि त्यांच्या ग्रोविंगचा आणि त्यांच्या डेव्हलपमेंटचा पण मी विचार कायम करत असतो. कारण विन विन मला माहिती आहे. ओके. आणि मला समोरच्याची केअर घ्यायची आहे. दॅट्स आय जस्ट वॉन्ट टू केअर माय व्हॉट वी कॅन से माय फ्रेंड्स, माय फॅमिली मेंबर्स. जे सगळे तुम्ही आहात. ओके. काही जण परत लेट जॉईन होत आहेत. फाईन, ठीक आहे. आता मी दोनदा पाठवलेला आहे त्या ग्रुपमध्ये, तुम्ही नंतर परत बघू शकता. ॲक्च्युली हा ग्रुप तयार झालेला आहे 2-3 महिन्यांपूर्वी. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे टेन्सेस आत्तापर्यंत झालेले आहे. ग्रॅमरमध्ये जे असतं नो सोनर दॅन डिग्री वगैरे 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 सो मेनी थिंग्स, ते सुद्धा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार. त्याच्या नोट्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ग्रुपमध्ये अवेलेबल करून देणार आहे. कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही आहे, डोंट वरी. तुम्ही माझे क्लायंट असाल नसाल, नो प्रॉब्लेम एट ऑल. हां, फक्त काय आहे, अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटरशी जे लोक जोडलेले आहेत त्यांच्यासाठी मी हा प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्ममध्ये, या ग्रुपमध्ये मी ओनली ॲडमिन कॅन सेंड द मेसेज असे कुठलेही सेटिंग करणार नाही आहे. त्यामुळे मला चांगले लोक याच्यामध्ये पाहिजे, नाही तर चुकून काही वेगळं काही पाठवण्यात आलं कोणाकडून तर रिस्क आहे. दॅट आय डोंट वॉन्ट. फाईन. येस. सो अगदी मी तुम्हाला सांगेल, आजच्या ग्रुपमधले मी तुम्हाला अपडेट्स देतो. सकाळी आई सेंट वन लिंक, एक लिंक, खूप सुंदर लिंक. मला वाटतं मी आज मी 4:30ला उठलो. आय जस्ट वॉन्टेड टू ट्रॅव्हल टू बारामती टू मुंबईच म्हणतो, ट्रॅव्हल पुणे. टू पुणे तर टू सकाळी 5:12 मी बारामती. ग्रुपमध्ये, ओके, सकाळी 5:12 मी ग्रुपमध्ये एक पॉवरफुल ॲफर्मेशनची लिंक शेअर केली होती. त्या लिंकचं नाव आहे, टुडे आय वेकअप विथ माय हॅपी हार्ट. टुडे आय वेकअप विथ माय हॅपी हार्ट. जी जुनी मंडळी आहेत, जुनी म्हणजे हा ग्रुप मी ओपन केलेला आहे, फ्रीमध्ये ओपन केलेला आहे. सॉरी, ओपन करून अवेलेबल केलेला आहे बिफोर 2 days बॅक. ओके. अदरवाईज तो ग्रुप फक्त माझ्या स्टाफ मेंबरसाठी होता. आता जवळपास त्या ग्रुपमध्ये आणि हां, महत्त्वाची गोष्ट काय, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय ॲफर्मेशन्स, त्याच्या जवळपास 43 लोक तुम्ही सगळेच त्याच्यामध्ये बहुतेक आलेला आहात. 35 पीपल आर देअर. ओके. या ग्रुपमध्ये तुम्हाला इंग्लिशमधले काय ॲफर्मेशन्स येतील, हिंदीमधले येतील, मराठीतले येतील, मोटिवेशनल थॉट्स येईल. दररोज काहीतरी, कमीत कमी दररोज मी तुम्हाला सांगू 10 ते 20 नवीन शब्द मी पाठ करत असतो. 10 ते 20 नवीन शब्द इंग्लिशमधले. राईट. आज मी सकाळी, दुपारी मी बसल्या बसल्या, ओके, आय विल टेल यू, बसल्या बसल्या दुपारी मी 100 शब्दांची लिस्ट तयार केली आहे. ओके. दुपारी सॉरी, सकाळी आय वॉज इन ट्रॅव्हलिंग. 8:46 तो मी ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. सकाळी 5:12 मी तो ॲफर्मेशनची लिंक शेअर केलेली आहे. राईट. 5:09 मी एक कोटेशन ग्रुपमध्ये शेअर केलं होतं, वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, परंतु संयम ठेवा, म्हणून संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, चाणक्य. ही सकाळी 5:09 तो ग्रुपमध्ये मी तो थॉट शेअर केला होता. डिअर फ्रेंड्स, जर आपल्या सकाळची सुरुवात अशा पॉझिटिव्ह गोष्टीने, ॲक्टिव्हिटीजने जर होत असेल, सो वी कॅन थिंक दॅट की पुढे जाऊन आपण किती एक पॉझिटिव्ह मॅग्नेट बनू शकतो. है ना. की आपण एक सकारात्मक चुंबक बनून ह्या ब्रह्मांडातील सगळी सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या दिशेने आकर्षित करू शकतो की नाही. आता आपण नेमकं उलटं करतो, आपण एक निगेटिव्ह बनून ह्या ब्रह्मांडातली सगळी नकारात्मक ऊर्जा आपण आपल्याकडे आकर्षित करतोय. आणि हे सगळं कळत नकळतपणे घडत असतं. हे व्हायब्रेशन्स असतात डिअर फ्रेंड्स. मी तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये का ह्या गोष्टी अवेलेबल करून देतोय. सेम अट्रॅक्ट सेम. तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये ॲटलिस्ट मी तुम्हाला एवढी गॅरंटी देऊ शकतो की रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला ॲटलिस्ट एक, जास्त नाही, 2-4 तरी नवीन शब्द, नवीन तुमच्या डिक्शनरीमध्ये ॲड होणार आहेत. तुमच्या डिक्शनरीमध्ये ॲड होणार आहे. कालचा टॉपिक मी घेतला होता, दॅट इज, लेट मी चेक. काल होता 47वा दिवस, 47th डे. ओके. काल दिवसभर आय वॉज बिझी इन बारामतीज क्लिनिक. खूप बिझी होतो मी. गुरुवार होता ॲक्च्युली, मी 2 दिवस बारामतीला नव्हतो, म्हणून परवा दिवशी आणि काल एवढे इन्क्वायरीज, अपॉइंटमेंट्स होते. ते सगळे अपॉइंटमेंट डन करून, इन्क्वायरीज घेऊन, रात्री मी, आय विल टेल यू, रात्री 9:30 वाजता मी तो नवीन टॉपिक शिकायला आय स्टार्टेड लर्निंग दॅट टॉपिक.
त्या टॉपिकचं नाव होतं लेट आणि ईट. लेट अँड ईट. ओके. आणि तो टॉपिक संपला किती वाजता? 11 वाजून 10 मिनिटांनी. 11 वाजून 10 मिनिटांनी. आय नो दिस ऑल द थिंग्स गाईज, आय मास्टर इन दॅट. मला हे इट लेट आय एम मी हे ग्रॅमर वगैरे सगळं कोळून पिलो आहे. बट वाय एम लर्निंग दिस? कारण मला हिंदी आणि इंग्लिशमध्ये काही कोर्सेस लॉन्च करायचे आहेत. सो मी स्वतः शिकतोय, तुम्हालाही शिकवतोय. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही मित्रांनो स्वतःला एक्सलंट एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सन समजत असाल, दररोज काही ना काही शिका, दररोज काही ना काही शिका, दररोज काही नाही. दुपारी मला थोडा वेळ होता आणि दुपारी मी लगेच मी ग्रुपमध्ये शेअर करतोय, सकाळीच केलेला आहे. दुपारी मी सहज बसल्या बसल्या समोन म्हणजे काय यावरती एक लेख लिहिला होता. हे बघा तुमच्या ग्रुपमध्ये आलाही असेल. तो आज दुपारी लिहिलेला लेख आहे तो. दुपारी लिहिलेला लेख आहे. आर्टिकल आलाय ग्रुपमध्ये तुमच्या. दुपारी लिहिलेला आहे तो, समोन म्हणजे काय. येस. असे आर्टिकल्स मी इंग्लिश, मराठी, हिंदीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून द्या आणि कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट डिअर फ्रेंड्स. फ्री ऑफ कॉस्ट. मी एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये खर्च करून मी अवॉर्ड फंक्शन भरवतोय. कुणाकडे एकही रुपये चार्ज करत नाही. मला वाटतं माझ्या जवळच्या लोकांनी मोठं व्हावं. आणि आय नो द थिंग, ज्यावेळेस माझे लोक मोठे होतात ना, मी तर मोठा झालेलाच असतो. हा, पण मी मोठा होऊन समोरच्याला मोठं करत बसत नाही मी. एक आतून प्युअर आहे की आय पर्सनली फील की समोरचा व्यक्ती, त्या समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये काहीतरी भर पडली पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड झाली पाहिजे. दॅट इज माय ती माझी प्रामाणिक आतूनच ती कळकळ काय म्हणता येईल, एक डिझायर आहे मला, दॅट आय वॉन्ट टू डू फॉर द सोसायटी. अँड दॅट आय कीप ऑन डुईंग. दॅट आय कीप ऑन डुईंग. येस. टुडे माय थ्रोट वॉज नॉट एबल टू हेल्प मी, म्हणजे आय वॉज नॉट एबल टू स्पीक प्रॉपरली. यू कॅन सी दॅट आय एम नॉट ॲडव्हर्टायझिंग. कंठ सुधारकची गोळी मी खाऊन तुमच्यासोबत बोलतोय. ओके. मी ॲडव्हर्टाईज करत नाही कंठ सुधारकची. पण नो कॉम्प्रोमाइजिंग ॲटिट्यूड ना डिअर फ्रेंड्स. नो कॉम्प्रोमाइजिंग. एकदा ठरवलं की ठरवलं यार. कमिटमेंट. प्रॉमिस बिमिस नाही करत आपण. कमिटमेंट तर कमिटमेंट. राईट. या मला वाटतं हा शेवटची स्लाईड असणार आहे रवी सर, इज इट? त्यानंतर आपण परत एक 10 मिनिटांमध्ये रिकॅप घेऊया, देन विल टेक अ क्वेश्चन आन्सर सेशन्स. या इट वॉज अ लास्ट स्लाइड. चला थोडंसं आपण रिकॅप करूयात. रिकॅप आपण उलट करूयात. ओके. येस. ऑर्डिनरी व्यक्ती काय करतो? ऑर्डिनरी व्यक्तीची शाळा संपली, पाठी फुटली, थडा, फिनिश्ड. तो परत कधीही शिकत नाही. ही नेवर एव्हर लर्न्स द थिंग्स, न्यू थिंग्स. तो नवीन गोष्टीला ॲडॉप्ट करत नाही. त्या नवीन गोष्टी काय, AI टूल आला आहे, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आल्या, त्याच्यासोबत ॲडॉप्ट होणं गरजेचं आहे. बट तो करत नाही. त्याला वाटतं शाळा संपली ना, माझ्याकडे डिग्री, MA, MBA, फिनिश्ड. असं नसतं. तुम्ही प्रत्येक मोमेंटला नवीन नवीन गोष्टी शिकणं गरज. तुम्ही माझ्या केबिनमध्ये कधी या, काही ना काही रंगवत बसलेलो असतो मी, काही ना काही शिकत असतो, काही ना काही नोट्स काढत असतो. आय कीप ऑन लर्निंग दिस थिंग्स. सो ऑर्डिनरी व्यक्ती काय करतो? शाळा संपली की तो शिकणं बंद करतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती हा कंटिन्युअसली स्वतःला शिकत शिकत असतो, स्वतः शिकतो आणि तो ग्रो करत असतो, डेव्हलप करत असतो. नेहमी लक्षात ठेवा, लोक उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला नाही. आणि जो नेहमी शिकत असतो तो उगवत्या सूर्यासारखा असतो. तुम्हाला उगवत्या सूर्यासारखं राहायचं आहे, मावळत्या सूर्यासारखं नाही. तुमचा जुना नॉलेज, 1857च्या उठावातलं नॉलेज 2026 मध्ये काम करणार नाहीये. काम करणार नाहीये. आत्ता 21st सेंचुरीमध्ये, आत्ता या क्षणी 26मध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, दॅट यू हॅव टू अडॉप्ट. दॅट यू हॅव टू अडॅप्ट. सो डिअर फ्रेंड्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती हा कंटिन्युअसली शिकत असतो. बॅक. मी नेक्स्ट नाही म्हणणार, याच्या अगोदरची स्लाइड. ऑर्डिनरी व्यक्ती रिस्क घ्यायला घाबरतो, आज आपण शिकलो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. यावरती आपण चर्चा केलेली आहे. क्वेश्चन आन्सर्स आपण शेवटी घेऊयात. यावरती विजय सरांचा पण प्रश्न आहे. नेक्स्ट, सॉरी, बॅक. ऑर्डिनरी व्यक्ती फक्त भूतकाळाबद्दल विचार करत असतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती पोटेन्शियलबद्दल, क्षमताबद्दल विचार करत असतो. ओके, क्षमता. आणि डिअर फ्रेंड्स, तुम्हाला तुमची क्षमता माहिती असणं गरजेचं आहे. बॅक.
ऑर्डिनरी व्यक्ती हा स्वतः जिंकतो आणि दुसऱ्यांना हरवतो, पण हे टेम्पररी असतं. तुम्ही फक्त स्वतः एकटे जिंकता आणि दुसऱ्यांना हरवत असाल तर काही दिवसांनी आपण पण हरणार आहोत. त्यामुळे आपल्याला विन विन खेळावं लागेल, समोरच्याही जिंकवावं लागेल. थोडक्यात सांगू का? समोरच्याला तुम्ही आमदार बनाल, तुम्ही मुख्यमंत्री बनाल. हा साधा सिंपल नियम आहे. राईट? येस. बॅक. ऑर्डिनरी व्यक्ती फक्त दुःखाकडे लक्ष देतो, पेन, दर्द, मेहनत. म्हणजे त्याला वाटतं की बाबा खूप मेहनत करावी लागेल ना, खूप दर्द होणार ना, खूप वेदना आहेत ना याच्यामध्ये. नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती काय मिळणार आहे याच्यावरती तो फोकस करत असतो. इथे मी एक एक्झाम्पल दिलं होतं की ते दोन दगडांचं एक्झाम्पल दिलं होतं की एक दगड देव बनतो आणि एक पायऱ्यांसाठी दगड बनतो. राईट? तर हे तुम्ही यूट्यूबला अवेलेबल आहे, त्या याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. बॅक. ऑर्डिनरी व्यक्ती शॉर्ट टर्म विचार करतो, लाँग टर्म विचार करत नाही. डिअर फ्रेंड्स, फक्त लाँग टर्म विचार करा. बघा मी काय म्हणतोय, लाँग टर्म विचार करा, बट ॲक्शन शॉर्ट्स घ्या. थिंक व्हेरी बिग बट टेक ॲक्शन्स व्हेरी स्मॉल. मीन्स वॉट? मेक कट इन टू पीसेस. कट इन टू पीसेस. ओके. येस. बॅक. ऑर्डिनरी व्यक्तीकडे स्कीम असतात, तो कंटिन्युअसली बदलत असतो की मला हे बनायचं आहे, परत म्हणतो ते बनायचं आहे, परत म्हणतो हे करायचं आहे, परत म्हणतो बिझनेस करायचा आहे, परत म्हणतो जॉबच करायचा आहे. कंटिन्युअसली बदलत असतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीकडे स्वप्न असतात. स्वप्न तो कधी बदलत नाही. तो स्वप्न डिसाईड करतो आणि स्वतःला नेहमी बदलत असतो. आणि ऑर्डिनरी व्यक्ती काय करतो? स्वतः आहे असा राहतो आणि फक्त स्वप्न बदलत असतो. तर आपल्याला ऑर्डिनरी बनायचं नाही. बॅक. ऑर्डिनरी व्यक्तीच्या बाबतीत जर विचार केला की तू फक्त क्वांटिटीवरती फोकस करतो आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती क्वालिटीवरती फोकस करतो. बॅक. ऑर्डिनरी व्यक्ती हा फक्त चान्स मिळाला आहे, उपरवाल्याने दिया आहे, घरवालोने दिया आहे म्हणून जगतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती मात्र चॉईस के साथ जगतो. चॉईस असतात त्याच्याकडे, चॉईसने जगत असतो. बॅक. ऑर्डिनरी व्यक्तीचा जर विचार केला त्याच्याकडे हरण्यासाठीच प्लॅन असतात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी प्लॅन करत असतो. बॅक. याच्यावरती मी अगदी अर्धा अर्धा एक एक तास बोललेलो आहे, तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. ऑर्डिनरी व्यक्ती काय झालं याचा विचार करतात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती काय करायला पाहिजे याचा विचार करतात. व्हॉट कॅन बी डन, काय करू शकतो याचा विचार करायचा आहे. बॅक. ऑर्डिनरी व्यक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर कंटिन्युअसली निगेटिव्ह विचार करत असतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती ऑलवेज थिंक्स पॉझिटिव्ह अँड विनिंग ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह अँड विनिंग ॲटिट्यूडवरती मी 1 ते 1.25 तास बोललेलो आहे. तुम्ही तिची लिंक तुम्हाला अवेलेबल झालेली आहे, त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. बॅक. ऑर्डिनरी व्यक्तीच्या बाबतीत जर विचार केला तो फक्त आणि फक्त एकटा असतो, एकटा राहतो, टीमपासून लांब राहतो, सोसायटीपासून लांब राहतो, फॅमिलीपासून लांब राहतो, लोकांपासून लांब राहतो. असं बिलकुल करू नका. जेवढ्या तुम्ही लोकांमध्ये राहाल, टीममध्ये राहाल, फॅमिलीमध्ये राहाल, लोकांमध्ये राहून राहाल, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. बॅक. ऑर्डिनरी व्यक्तीला ध्येय नाही आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीला खूप मोठे मोठे ध्येय असतात. तो गोल फोकस्ड असतो, गोल ओरिएंटेड असतो. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॅक. ऑर्डिनरी व्यक्ती प्रॉमिस करतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती कमिटमेंट करतो. मी कमिटमेंट केली होती की आज मला चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, नाही वाटत, दॅट डझंट मॅटर. मी तुम्हाला कमिटमेंट दिली होती, माझ्या टीमला सांगितलं होतं 2 दिवसांपूर्वी की आपल्याला फ्रायडेला आपलं सेशन होणार आहे, तर होणार आहे. बॅक. ऑर्डिनरी व्यक्ती इज द पार्ट ऑफ प्रॉब्लेम. फक्त प्रॉब्लेमवरती फोकस करत असतो तो. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती हा सोल्युशनवरती फोकस करतो. राईट गौरव? एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला बनायचं आहे, तर आपला फोकस सोल्युशनवरती पाहिजे. बॅक. दिस इज ऑल अबाउट ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. राईट? येस. सो डिअर फ्रेंड्स, ही आपली तिसरी सिरीज, काय म्हणूया, तिसरा पार्ट आज होता. सो दिस टॉपिक हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड. आता कोणाला काही प्रश्न असतील रिलेटेड विथ दिस, यू कॅन आस्क. अंगद सर. ओके. विजय सर, तुम्ही तुमचा प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आय एम वेटिंग फॉर युअर क्वेश्चन. हाऊ टू टॅकल विथ विन लूज अँड लूज लूज पीपल इन रिअल लाईफ फॅमिली. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे अंगद सरांनी, की आपण विन लूज असेल किंवा लूज लूज असेल या लोकांशी टॅकल कसं करायचं. ओके. नेहमी लक्षात ठेवा, मी आजच्या माझ्या टीम मीटिंगमध्ये मी तेच बोलत होतो की तुम्हाला ॲटलिस्ट एवढं तरी नॉलेज पाहिजे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीची
नीड, करंट नीड काय आहे समजलं पाहिजे. करंट वॉन्ट काय आहे समजलं पाहिजे. करंट डिझायर काय आहे हे समजलं पाहिजे. 3 शब्द सगळ्या. आणि मी समोरच्याशी बोलत असताना मला माहिती असतेच करंट नीड, वॉन्ट अँड डिझायर. नीड, वॉन्ट अँड डिझायर. अरे विन विन होत नाहीये, विन लूज होतोय किंवा लूज विन होतं. मी लूज होतोय, समोरचे जिंकतायत. राईट. कदाचित आय एम इन द रॉंग ग्रुप. यू अंडरस्टँड. कदाचित यू आर इन द रॉंग ग्रुप. Those people are not thinking about your winning. They just keep on thinking about their dreams. So you are in the wrong group. लक्षात येतं. हा, सिम्पल आहे. समोरच्या व्यक्तीचे नीड, वॉन्ट आणि डिझायर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे जर समजलं, पूर्ण सायकोलॉजी तुम्हाला समजणार. आणि डिअर फ्रेंड्स, मला सांगायला आवडेल, गाडे सर तुम्ही आहात इथे? ओके, मगाशी आपली चर्चा झाली असाल तर तुम्ही. हां, राहुल गाडे सर. ओके, राहुल गाडे सर इज द्या. ओके. त्यांनी मला आत्ता 7च्या बॅचमध्ये ना खूप. हां, राहुल सर इज द्या. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स मला शेअर केला की जॉईन करायच्या अगोदरचे राहुल सर काय होते आणि अस्मिता हिप्नोथेरपी जॉईन केल्यानंतरचे राहुल सर काय आहेत. आत्ता राहुल सर मला आत्ता जस्ट 7 वाजता ते मला सांगत होते की सर, मी आता कम्प्लिटली बरा आहे. मी इथे बरा होण्यासाठी येत नाही आहे. आता मी शिकण्यासाठी येतो आहे. आणि मला माहिती आहे की नवीन नवीन काहीतरी गोष्टी मी शिकत असतो आणि चुकून एखादा दिवस मी ते मिस केलं ना, तर मला असं वाटतं की काहीतरी खूप मोठं लर्निंग मी आज मिस केलेलं आहे. हा ॲटिट्यूड खूप सुंदर आहे. मला हा ॲटिट्यूड आवडला. इवन अंगद सर आहे तिथे. हे लोकांना प्रॉब्लेम्स नाही आहे. दे आर कमिंग हिअर टू लर्न मोर. ये दिल मांगे मोर. ओके. तर हे मोरच पाहिजे. राईट. ते मोर आठवा तुम्ही. मोर कसा असतो ना, तसंच आपलं लर्निंग ॲटिट्यूड त्या मोरासारखंच पाहिजे. इंग्लिश मोर अँड मराठी मोर. डू अंडरस्टँड. लर्निंगमध्ये कॉम्प्रोमाइज नको. इफ यू आर कॉम्प्रोमाइजिंग इन युअर लर्निंग, इट मीन्स यू आर कॉम्प्रोमाइजिंग इन युअर अर्निंग. ओके. अर्निंग इम्पॉर्टंट वाटतं तर लर्निंग महत्त्वाचं आहे. अंगद सर क्लिअर. नीड, वॉन्ट अँड डिझायर. आणि जर तुम्हाला नीड, वॉन्ट अँड डिझायर जर समजून घ्यायचं असेल, यू हॅव टू स्पेंड युअर क्वालिटी टाइम विथ दॅट पर्सन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू कॅनॉट चॅट जीपीटी, यू कॅनॉट गुगल. You have to be there mental and physical. You have to spend your quality time with that person. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. तर ती व्यक्ती तुमचं ऐकेल ना. राईट. आज मी माझ्या टीमसाठी रात्री 10 वाजू 11 वाजू माझे मीटिंग असतात. मी त्यांना शिकवत असतो. ओके. आणि आता मी माझी आता आता हे ओपनली एवढ्या प्लॅटफॉर्मवरती सांगू नये की मी आता 6 आणि 7 एप्रिलला. ओके. जनरली लोक काय करतात की बड्डे आहे म्हटल्यानंतर एन्जॉय, मस्त मज्जा मस्ती. तर मी ठरवलं की 18 तासाचं ट्रेनिंग मी माझ्या स्टाफला देणार आहे. 18 तासाचं. इन 2 डेज. इन 2 डेज. 6 तारखेला माझी टीम बारामती, पुणे टीम सगळे एकत्र येणार आहेत बारामतीला. ओके. सायंकाळी 6ला आपण स्टार्ट करणार आहोत 12 वाजेपर्यंत. ओके. 6 तारखेला. आणि 7 तारखेला इन द मॉर्निंग 6 o'clock वी आर गोइंग टू मीट. आणि आय टोल्ड देम की आय एम गोइंग टू मेक यू सेल्स सुपरस्टार. सेल्स सुपरस्टार. राईट. की तुमच्या समोर असलेली व्यक्ती दॅट यू कॅन इझिली कन्व्हिन्स. आणि डिअर फ्रेंड्स, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कुठेही असाल, इवन यू आर इन द रिलेशनशिप, इवन यू आर इन द फॅमिली. तुम्ही जर एखादी गोष्ट समोरच्याच्या चांगल्यासाठी करत असाल ना, आणि तुमच्याकडे कन्व्हिन्सिंग स्किल नसेल ना, चांगली गोष्ट असून सुद्धा तुम्ही त्याला कन्व्हिन्स करू शकत नसाल, तर त्याला काहीच महत्त्व नाही आहे. काही जण चुकीच्या गोष्टी कन्व्हिन्स करून करतात. आपल्याला तर चांगल्या गोष्टी करतो ना आपण. वी हॅव टू लर्न द आर्ट ऑफ कन्व्हिन्सिंग. दिस इज अन आर्ट. ते आर्ट मी माझ्या, आर्ट म्हणजे कला, ती कला किंवा ती आर्ट मी माझ्या स्टाफला शिकवणार. 18 तासाचं ट्रेनिंग आहे. 18 तासाचं लाईव्ह. कुठलं असं स्क्रिप्टेड नाही आहे. डायरेक्टली ऑन द स्पॉट. आणि मी ते सकाळीच मी बोललो त्याने की हॅव टू नो द नीड्स, वॉन्ट अँड डिझायर. आणि नेमका तोच प्रश्न इथं आला. हे माहिती असणं गरजेचं. मला सांगा मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत होतं की सरांनी मला म्हणजे मी तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे थेरपी सुटल्यानंतर बाहेर अजून 15 जण येऊन थांबतात प्रत्येक सेशन नंतर. ओके. तुम्ही येऊन माझ्या स्टाफकडे, यू यूज टू टेक परमिशन फ्रॉम माय स्टाफ मेंबर्स. मला खूप वाईट वाटायचं. अरे तुम्ही, यू आर किंग यार, किंग अँड क्वीन. की तुम्ही ते पे केलेलं आहे आणि तुमचा तो अधिकार आहे माझा वेळ घ्यायचा. पण प्रॉब्लेम काय आहे, माझ्याकडे 24च तास आहेत ना. 24 तासाचे 48 तास नाही होऊ शकत.
आणि तुम्ही पण खूप सगळे मला एक समंजसपणे समजून घेऊन ठीक आहे सर, चलो कल मिलते हैं सर, असं कितीतरी कल होत असायचे. बट आफ्टर दॅट मी अँड माय टीम टूक अ डिसिजन की आपण काय बेटर देता येईल. मग झूम जन्माला आला. झूम तर अगोदर जन्माला आला होता, पण आपल्याकडे नंतर जन्माला आला. आज सगळे सॅटिस्फाईड दे आर आस्किंग क्वेश्चन्स, खूप छान बॉन्डिंग आपल्यामध्ये होत आहे. सगळे प्रश्न क्लिअर क्लिअर होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ॲटलिस्ट शनिवार आणि शुक्रवार आणि शनिवार तुम्हाला खूप छान मस्त गाढ झोप लागते सेशन ऐकून. मला बऱ्याच जणांनी कमेंट केली की सर तुमचं सेशन ऐकून, आणि काही जणांची झोप पण उडते की एवढ्या दिवस फक्त झोपच काढलेत आपण, आता काहीतरी वेगळं करावं लागेल है ना. दिस इज द टाइम टू डू समथिंग डिफरंट, असं पण आहे. तर सांगण्याचा उद्देश एक आहे की समोरच्या व्यक्तीचे नीड, वॉन्ट अँड डिझायर ओळखणं गरजेचं आहे. राईट. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे विजय सर, तुमचा प्रश्न प्लीज विचारू शकता, अनम्यूट करून विचारायचा असेल विचारू शकता. विकास वाघमोडे सरांचा प्रश्न आहे, हाऊ टू डील विथ द चीटर पीपल. ओके. हाऊ टू कन्वर्ट देम इन टू विन विन सिनारिओ. ओके. आता मला माहित नाही तुम्ही जे का असा हा लेबल लावलाय की चीटर पीपल. ओके. कदाचित असं आहे का ते तुमच्या फ्रेममध्ये बसत नाहीये, किंवा त्यांनी तुम्हाला चीट केलंय. आय डोंट नो. इफ दे आर चीटर वाय आर यू गोइंग टू विन. सोनाली मॅडम यांनी मेसेज केलाय, सर तुम्ही शाहरुख खान सारखे हसता, खूप छान. ओके, थँक्यू. इट इज नॅचरल. ओके, थँक्यू. मला वाटतं ही कमेंट बऱ्याच जणांनी केली आहे मला. राईट. मेरा नंबर कब आएगा विजय सर, आएगा आएगा जरूर आएगा. ओके. चॅटबॉक्समध्ये क्वेश्चन टाका विजय सर. राईट. सो एक मला एक सांगायचं, चीटर लोक आहेत तुम्हाला माहिती आहे ना. सो वाय आर गोइंग टू विन देम इन्स्टेड ऑफ विनिंग, रिलीज देम. मी तर म्हणतो रिलीज करा त्यांना. चीटर लोकांना का विन करायचा प्रयत्न करताय. रिलीज देम. आणि ओढून ताणून रिलेशन होत नाही. राईट. एखादं आपण बी पेरल्यानंतर ना ते नॅचरली उगवलेलं चांगलं. त्याला तुम्ही नको असलेल्या खतं टाकून, नको असलेल्या गोष्टी टाकून आर्टिफिशियली उगवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची लाईफ फार कमी असणार आहे. नॅचरली उगवू द्या. रिलेशनशिप हे नॅचरली आहे. हे बॉन्डिंग हे नॅचरल असतं. ओढून ताणून नाही करायचं आपल्याला बॉन्डिंग. बिलकुल नाही करायचं. राईट. सो चिटर लोकांना विन करायची गरज नाहीच आहे. आणि चिटर आहेत ना शेवटी, तुम्ही किती विन केलं तरी ते तुम्हाला लूज करून जातील. आणि हे समोरचं तुम्ही नावच दिले चीटर लोक. हे चीटर लोक काय माहिती आहे का, लूज लूज मध्ये असतात किंवा विन लूज मध्ये. ते जिंकतील तुम्हाला हरवतील, किंवा तुम्हाला हरवण्यासाठी ते स्वतः पण हरतील. राईट. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, धुरंधर पिक्चर बघितला असेल तुम्ही. धुरंधर 2 मध्ये तो संजय दत्त आहे. संजय दत्तला मारायला एक जण येतो, त्याच्याकडे कार असते, ऑल्टो कार. त्याच्यामध्ये बॉम्ब वगैरे काय 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 असतात. आणि तो जाऊन बरोबर संजय दत्तला ती गाडी तो धडकवतो बरोबर, आणि त्याच्या गाडीला ती धडकते. तो पण जातो आणि तो त्या संजय दत्तला पण घेऊन जातो. हे आहेत लूज लूज. असे पण लोक, असे पण ॲटिट्यूडचे लोक जगात आहेत की आपला लॉस करण्यासाठी ते स्वतःचा पण लॉस बिअर करायला तयार आहेत. राईट. असे लोकांना फुल्ली प्रोग्रॅम्ड असतात. प्रोग्रॅम्ड नाही म्हणता येणार, फुल्ली ब्रेन वॉश्ड असतात. सो डोंट वेस्ट युअर टाइम ऑन दॅट. सोडून द्या अशा लोकांना. तुम्हाला नाही म्हणता पण यायला पाहिजे, सोडता पण यायला पाहिजे. सगळेच पाहिजे असं नसतं. हा तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. काही लोकांना इझिली हॅव टू लिव्ह. सोडण्यात पण खूप काय असतं. सोडून टाकायचं. नको असलेल्या गोष्टी सोडून द्या. येस. मी नेहमी हसत असतो. हसत राहायचं. मी तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही जर माझे लास्ट झूम सेशन अटेंड केले नसतील ना, की बुद्धांनी सांगितलंय, लुक ॲट युअर प्रॉब्लेम्स विथ द हाफ स्माइल. किती मोठं संकट आलं तरी विथ द हाफ स्माइल यू आर गोइंग टू लुक ॲट दॅट प्रॉब्लेम. आणि काय होणार आहे, प्रॉब्लेम छोटा होणार आहे का. प्रॉब्लेम छोटा नाही होणार. तुम्ही मोठे होणार आहात टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. दॅट इज इम्पॉर्टंट. थँक्यू सोनाली मॅम. संदेश गोगावले आर आस्किंग क्वेश्चन. विजय सर तुम्ही विचारा, अनम्यूट करून विचारा डायरेक्टली. हां, तुम्ही जर ऑन जॉब थँक्यू असाल. सर. थँक्यू. हां, फाईन थँक्यू फाईन. सर. यू कॅन आस्क. रवी सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळं व्यवस्थितपणे हँडल करताय, त्यामुळं सेशन व्यवस्थित चालू आहे. थँक्यू व्हेरी मच रवी सर. थँक्यू अँड सर. एक एक्झाम्पल देतो मी फर्स्ट ऑफ येस ऑल. येस. त्या बेसवर माझे क्वेश्चन असतील. एक जंगलात 3 लोक जातात. एक त्यांच्यासमोर साप येतो. ओके. तर तो साप बघून पहिला व्यक्ती
अर्ध मेला होतो किंवा पळून जातो, कारण तो सापाला खूप घाबरतो. ओके. ओके. सेकंड व्यक्ती नॉर्मल असतो, म्हणजे तो सापाला घाबरते नाही आणि त्याला सापाशी काही घेणं देणं पडलेलं नाहीये. तो नॉर्मल असतो, जस्ट तो साईडने निघून जातो. थर्ड व्यक्ती असतो हा तो म्हणतात ना ते सापाशी खेळतात, त्याला कधी काय म्हणतात त्याला, ते सापाचे खेळ दाखवतात ते. त्याला तो हम्म. साप सापडतो ना, म्हणतो की अरे वा, मला त्या साप सापडला तर मला, मी सापाला गारुडे दाखवून, महाराज. लोकांना दाखवून, माझं मी गारुडी गारुडी हा, गारुडे. हम्म. तर मी स्वतःचा व्यवसाय चालू करू शकेल. हम्म. बेस ऑन दिस थॉट्स, प्रत्येकाचे फिअर्स वेगवेगळे असतात. ओके. बरोबर बरोबर. तर आता आपण जे काही सेशन घेतो आहोत, तर आपण एकाच म्हणजे एकाच एकाच रूट थ्रू आपण ते सेशन घेत आहोत. हे तिन्ही थॉट्स आपण मे बी कधी कधी कन्सल्ट केले आहेत नाहीत, आय डोंट नो. हम्म. तर निगेटिव्ह थॉट्स और पॉझिटिव्ह थॉट्स इज बेस्ड ऑन व्हॉट सर्कमस्टन्स. राईट. म्हणजे तुमच्यासाठी जे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, नवीन क्लायंट आला, अरे वा, माझ्यासाठी नवीन क्लायंट आला, मे बी दॅट इज स्केरी फॉर मी. म्हणजे मी ॲज अ टेक्निकल, अरे नवीन प्रॉब्लेम आला, आता ह्याला कसं सॉल्व्ह करू. अंडरस्टूड. ओके. तर आता तुम्ही जे हाऊ बोललात. हाऊ वी कॅन डिफरेन्शिएट बिटवीन निगेटिव्ह थॉट्स अँड पॉझिटिव्ह थॉट्स, और गुड थॉट्स और बॅड थॉट्स. ओके. कॅन आय? या प्लीज सर. ओके ओके, थँक्यू. 2-3 मुद्दे आहेत त्यांच्या बोलण्यातले, मी ते कव्हर करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते फोबियाबद्दल बोलले. फोबिया म्हणजे एक सायकॉलॉजिकल 2 प्रकारच्या भीती असतात. एक असते नॅचरल भीती, दुसरा असतो फोबिया. नॅचरल भीती म्हणजे काय, आता मी सेशन घेतोय इथे, मी तुमच्यासोबत एकदम कॉन्फिडेंटली बोलतोय आणि अचानक माझ्या शेजारी येऊन जर साप थांबला, तर मी असं नाही म्हणणार आओ वेलकम वेलकम. ओके, असं नाही म्हणणार. मग मी इथे काय होणार आहे, 2 मोड असतात ना, एक तर फ्लाईट आणि फाईट. एकतर मी फाईट करेल किंवा फ्लाईट होईल, इकडे कुठेतरी साईडला जाईल. राईट. याचाच अर्थ काय, विजय सर जे बोललेत की प्रत्येकाची फोबियाची डेफिनेशन वेगवेगळी असते. बरोबर. फोबियाची डेफिनेशन वेगवेगळी असते. तर एखादी गोष्ट एखाद्याला खूप नवीन वाटेल, एखादी गोष्ट त्याला यूज टू वाटेल. बरोबर आहे. पण इथे मी तुम्हाला सांगतो, आता माझी मुलगी 5वीला आहे, ती 6वीला गेली आहे. ओके, एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता ती आज जाऊन तिने तिचे बुक्स वगैरे सगळे माझ्याकडे तेच आहे की 365 दिवस आपल्याला अभ्यास करायचा. अजून शाळाही चालू झालेली नाही आहे. माय वाईफ कॉल्ड मी इन द मॉर्निंग अँड शी आस्ट मी की बाबा ते पुस्तकं वगैरे आणायचे आहेत. मी म्हणलं एकही तास वाया घालू नकोस, एकही तास वाया घालू नकोस. She went in the that shop and she took all the books, and my daughter started study. आता just before joining this Zoom session, she had a video call. राईट. तर सांगण्याचा उद्देश काय, की माझी मुलगी 5वीतून 6वीला गेली आहे. 6वीमध्ये सपोज 90 विद्यार्थी आहेत. 90 विद्यार्थ्यांची सेम नॉलेज नाही आहे त्या शिक्षकांसाठी. बट जर शिक्षक एक्सपिरियन्स्ड असेल ना, तर त्या 90 विद्यार्थ्याला कसं गाईड करायचं ना, दॅट कॅन अंडरस्टँड, दॅट ही ऑर शी कॅन डू. तर सांगण्याचा उद्देश काय, की माइंड, सायकोलॉजी, ब्रेन पॉवर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी 8 मार्च 2009 पासून आहे. त्यामुळे 35 मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना मी 70 पर्यंत घेऊन जाईल. 70 पडलेल्या विद्यार्थ्यांना 90% घेऊन जाईल. 90 वाल्यांना मी 95-96 पर्यंत घेऊन जाईल. पण जे नापास आहेत ना, त्यांना डेफिनेटली पासची गॅरंटी मी देऊ शकतो. कारण ओके, सगळ्यांची अंडरस्टँडिंग पॉवर, सगळ्यांची मेमरी पॉवर, सगळ्यांची ग्रासिपिंग पॉवर सेम नाही आहे. फक्त मी तुम्हाला एकच, माझा उद्देश काय असतो झूम सेशन्स अटेंड करायचा, ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपताना स्वतःला प्रश्न विचारायचा, मी जो काल होतो तोच आज आहे का? उत्तर नाही आहे. नाही नाही नाही, मी आज 2 पावलं पुढे आहे. तुम्ही जिंकलात. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ द 35 मार्कवाला, 70 मार्कवाला. मी माझ्या स्टाफमध्ये बोलतो ना की आय वॉन्ट टू बी इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. माझे स्टाफ मेंबर्स म्हणतात, सर तुम्ही ऑलरेडी आहात. आय नो की माझ्याकडे त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. बट मी अंधारात नाही ठेवू शकत स्वतःला. स्टील आय एम स्ट्रगलिंग फॉर दॅट. स्टील आय एम हॅव्हिंग द चॅलेंजेस फॉर दॅट. इथे प्रत्येकाला चॅलेंजेस आहेत.
जसे लास्ट सेशनमध्ये विजय सर बोलले की प्रत्येक जण इथे अनम्यूट करून बोलू शकत नाही, काही जणांना बोलायची पण भीती वाटते. त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आपण विजय सर फाइंड केलं की चॅट बॉक्समध्ये टाका. तिसरं ऑप्शन हे सांगितलं की बाबा तुम्ही क्लिनिकच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही तुमच्या नावासोबत तुम्ही तुमचे क्वेश्चन ॲड करू शकता. ते क्वेश्चन मी नेक्स्ट डेला झूममध्ये किंवा नेक्स्ट काही जे झूम सेशन जेव्हा होईल तेव्हा ती आपण घेऊयात. इथपर्यंत सगळं सांगून झालेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारत नसाल, तुम्ही म्हणजे आपल्यातील काही जण जर प्रश्न विचारत नसतील, तर आपण मित्रांनो घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. नाही, ते पण मी करू शकतो. मी पुस्तक वाचलंय कॉर्पोरेट चाणक्यमध्ये साम दाम दंड भेद. आय एम मास्टर इन दॅट. पण मला नाही करायचंय ते. मग मीच म्हणतो ना की ओढून ताणून नको आहे, हे इझिली आलं पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडून जे प्रश्न आहेत, आता विजय सरांना काही शेअर करायचं होतं त्यांनी विचारलं, तसे तुमच्या बाबतीत काय प्रश्न आहेत तुम्ही बोललं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही, बघा ना मित्रांनो, आपण म्हणतो ना की आपण व्यक्ती आहोत. व्यक्ती म्हणजे व्यक्त होणारा आहोत. व्यक्त होणं गरजेचं आहे. यू कॅन आस्क क्वेश्चन. प्रश्न चुकला तरी चालेल, उत्तरं चुकले तरी चालेल, गेसेस चुकले तरी चालेल. आणि एकच लक्षात ठेवा, नो बडी इज परफेक्ट ऑन दिस प्लॅनेट. कुणी परफेक्ट नाहीये. कुणी परफेक्ट नाहीये. राईट. शिकत राहणं इम्पॉर्टंट आहे. शिकत राहिलं ते एक दिवस असं होतं की आपलंच नाव असतं. सगळ्यात जास्त चुका करणारा रणवीर सिंग होता आणि हा सगळ्यात टॉपला आहे बॉलिवूडमध्ये. त्यामुळे आपल्या चुकातून शिकणं गरजेचं आहे. लोक त्याला ओव्हर ॲक्टिंग म्हणायचे. ओव्हर ॲक्टिंग करतो. आणि आज त्याच्या ॲक्टिंगसाठी थिएटरला तिकीट्स भेटत नाही आहेत. हा फरक असतो डिअर फ्रेंड्स. सांगण्याचा उद्देश काय आहे? यू आर ऑल्सो सुपरस्टार. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजत नाही तोपर्यंत नाही बनू शकत. यू आर सुपरस्टार. आपण आपल्या क्षेत्रातले सुपरस्टार. आय डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू बी अ सुपरस्टार इन हिप्नोथेरपी इंडस्ट्री. मग सुपरस्टार बनायचं असेल तर मराठी, हिंदी, इंग्लिश कमांड पाहिजेच ना. त्यासाठी हे सगळे एफर्ट्स मी घेतोय. त्यासाठी एवढी मोठी फौज मी तयार करतोय. त्यासाठी हे व्हॉट्सॲप ग्रुप्स. माझा एक दुसरा एक ग्रुप आहे, तुम्हाला माहिती आहे डिअर फ्रेंड्स? हॅलो. तुम्ही त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये पण असाल. बऱ्यापैकी काही जण आहेत. जस्ट अ मिनिट. हां, आणि लेट मी टेल यू, कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे आपण त्या ग्रुपमध्ये सुद्धा घेणार नाही आहोत. इट इज ऑल्सो कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. त्या ग्रुपचं नाव आहे वेल्थ जर्नी. मराठीमध्ये म्हणतात श्रीमंतीची वाटचाल. ओके. याच्यामध्ये मी शिकवणार काय काय आहे, लास्ट टाइम मी बोललो आहे. मनी माइंडसेट कसं असलं पाहिजे, फायनान्शियल ग्रोथ कसं झालं पाहिजे, EFT. देर आर सो मेनी टेक्निक्स. लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हायब्रेशन टेक्निक्स. ओके. पॉवरफुल मनी रिच्युअल, सायंटिफिक स्पिरिच्युअल सक्सेस प्रिन्सिपल्स, बुक्स, प्रॅक्टिकल्स, सक्सेस ब्ल्यूप्रिंट, प्रॅक्टिकल नॉलेज. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. आणि इट इज ऑल्सो अ फ्री ऑफ कॉस्ट. या ग्रुपमध्ये किती जण आहेत आपल्यापैकी? प्लीज चॅटबॉक्समध्ये कमेंट करा. आपल्यापैकी किती जण या ग्रुपमध्ये आहेत? अंगद सर इज देअर. अरे वा, क्या बात आहे. बऱ्यापैकी सगळेच दिसत आहेत. तो सुद्धा ग्रुप कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी नाही आहे. विकास वाघमोडे सर तुम्ही नाही आहात. ऑप्पो नाही आहेत. ऑप्पो प्लीज तुमचं नाव चेंज करा. ओके. गौरव सर. ओके गौरव प्लीज. अरे किती सुंदर नाव आहे पण गौरव. ते खूप ऑप्शन पाहिलं, ते ऑप्शनच सापडत नाहीये. हां, तुम्ही नेक्स्ट टाइम आला की मला तुमचा फोन द्या. मी काय व्हॉट्सअप चेक करणार नाहीये, फक्त मी तेवढं चेंज नाही, करून देईल. ओके. ठीक आहे ठीक आहे. मी ते खूप वेळचं तेच पाहायला लागलो, नेम चेंज ते ऑप्शनच दिसत नाहीये. हां. गौरव, अरे आम्ही वाट बघतोय तुमची, आज नाही आलं ते. मम्मीशी झालंय बोलणं मगाशी. ओके. ठीक. येस. हो. मम्मी पण आहे का सेशनला? हो, पण आई दुसऱ्या खोलीमध्ये ऐकत आहे, मी माझ्या वेगळ्या खोलीमध्ये ऐकत व्हेरी आहे. नाईस, व्हेरी नाईस. हम्म. गुड गुड गुड. मम्मीशी झालंय मगाशी बोलणं. विशाल, हा. सॉरी, शशिकांत मिसाळ. वैभव, तुम्हाला पण तो ग्रुप जॉईन करायचा आहे. ओके. मी सर मला दोन्हीमध्ये पण ऍड नाही आहे करा. सर. संदेश गोगावले, तुम्ही दोन्हीमध्ये नाही आहात तुम्ही. ओके. ठीक आहे. हां, आता मी लिंक शेअर केली ना, त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. ओके. पहिल्या ग्रुपमध्ये झालो सर ऍड, दुसऱ्यामध्ये पहिले करा. ग्रुपमध्ये झालात सगळे. हो. हां, आता मी काय करतो, त्याच ग्रुपमध्ये ते लिंक शेअर करतो. फाईन. ठीक आहे ठीक. हां, विजय सर, ठीक. यू हॅव अ क्वेश्चन, यू कॅन आस्क. सर, मला इज देअर मला एनी वे टू चेंज, सॉरी, कोण बोलतंय का? नाही नाही नाही, यू कॅन कंटिन्यू. ओके. इज देअर एनी वे टू चेंज युअर निगेटिव्ह थॉट्स टू पॉझिटिव्ह थॉट्स, और
हाऊ कॅन आवर माइंड डिफाईन व्हॉट इज अ नेगेटिव्ह थॉट अँड व्हॉट इज अ पॉझिटिव्ह थॉट? आपण हे खूप डीपमध्ये शिकलेलो आहोत. अंतर्मनाचे जे 11 नियम आहेत, अंतर्मनाला खरं, खोटं, वाईट, चांगलं काहीच समजत नाही. ओके. अंतर्मनाला फक्त आणि फक्त तुमच्या भावना समजतात. ज्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं ते अंतर्मनासाठी पॉझिटिव्ह आहे. ज्या गोष्टी केल्यानंतर त्रास, वेदना, दुःख, यातना होतात ते अंतर्मनासाठी निगेटिव्ह गोष्ट आहे. सो इथे अंतर्मन चांगलं वाईट ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी क्लासिफाय करत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, अंतर्मनाचे 11 नियम जे आहेत, मला वाटतं 5 सिरीज झालेले आहेत. राईट, 5 झालेत ना, 5-6 समथिंग सिरीज झाले. त्यामध्ये आपण 2 तास याच्यावरती चर्चा केलेली आहे. हां, फक्त एका एका वाक्यात जर उत्तर सांगायचं झालं, आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आपण फक्त डायव्हर्ट करू शकतो. डायव्हर्ट करायचं असतं आणि डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला सबस्टिट्यूट द्यावा लागतो. सबस्टिट्यूट समजताय? अचानक लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि आय जॉईंड फ्रॉम द मोबाईल, ह्याला म्हणतात सबस्टिट्यूट. लक्षात येत आहे? तुमच्या मनाला काहीतरी, मेंदूला काहीतरी काम द्यावं लागेल. मी उदाहरण दिलं होतं की भिंतींवरती लिहिलेलं असतं थुंकू नका, आणि जिथं हे लिहिलेलं असतं थुंकू नका, काही दिवसांनी ते वाक्यच दिसत नाही. काही गार्डन्समध्ये लिहिलेलं असतात की फुलं तोडू नका, काही दिवसानंतर तिथे फुलंच दिसत नाही, फक्त ते बोर्ड दिसतं. आणि एका गार्डनचं उदाहरण दिलं होतं, तिथे लिहिलं होतं की फुले तोडा परंतु फक्त डोळ्याने, तिथे मात्र सगळ्या त्या पूर्ण गार्डनमध्ये फुलं होते. So what I'm trying to tell you, what you feed to your mind, that is important. So ask question yourself, Vijay sir. Vijay sir म्हणजे all, what you want to feed to your subconscious mind. तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला फीडिंग काय करायचं? ओके. याच्यावरती फोकस करू नका की मला हा थॉट चेंज करायचा वगैरे नाही. फीडिंग काय करायचं, व्हॉट यू वॉन्ट टू फीड युअर सबकॉन्शियस माइंड. इनपुट इज आउटपुट ना, व्हॉट यू गिव्ह इनपुट दॅट कम्स ॲज आउटपुट. तुम्ही जे इनपुट देणार आहात ते आउटपुट म्हणून येणार आहे. हा, मी तो ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे, त्या ग्रुपमधून तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके. जर आपला माइंड प्रत्येक गोष्ट म्हणजे अ, डिअर फ्रेंड्स, कॅन आय टेल यू वन थिंग. बरेच जण मला इथे कमेंट करतायत की मी नाही आहे, मी त्या ग्रुपमध्ये नाही आहे. ॲक्च्युली माय वाईफ हॅज ऑल्सो रिसेंटली जॉईंड दॅट ग्रुप. तो मी ॲक्च्युली 2-3 दिवसांपूर्वी स्टार्ट केलेला आहे. ओके, हां बोला. हां डिअर फ्रेंड्स, बाहेर कोणाला ही लिंक शेअर करू नका, फक्त आपल्याच लोकांसाठी ती आहे. हां विजय सर बोला. विसरलो, 1 मिनिट ते मला आठवायला. ओके, तोपर्यंत बाकी आपण मेमरीवरती पण एखादं सेशन घेऊयात. इथे मी मल्टीटास्किंग करता करता आय एम हॅव्हिंग डिस्कशन विथ यू. ओके. ऑलरेडी ब्रेनला ती प्रोग्रामिंग झालेलं आहे. रवींद्र सर थँक्यू सर, मी ॲड झालो सर. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ग्रेट. माझा अजून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे अध्यात्म. त्याच्यात मी तुम्हाला लगेच नाही ॲड करून घेणार. अगोदर तुम्हाला एक प्रॉपर माइंडसेट क्रिएट करावं लागेल, ते व्हायब्रेशन्स, ते एक लेवल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर आय कॅन ॲड यू इन दॅट. मला वाटतं आपल्यापैकी 2-3 जण असतील बहुतेक त्या ग्रुपमध्ये, बट नाऊ आय विल नॉट इंट्रोड्यूस यू दॅट ग्रुप. अगोदर ह्या ग्रुपमध्ये एन्जॉय करा, नंतर मेमरी सेशन्स घ्या सर, खूप गरज आहे, डेफिनेटली गरज आहे. तुम्हाला एक सांगू का, मेमरीची खरी गंमत सांगतो. कुणाचीच मेमरी कमी नसते. देर इज नो लॅक ऑफ मेमरी, देर इज ओनली लॅक ऑफ इंटरेस्ट. देर इज नो लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, देर इज लॅक ऑफ इंटरेस्ट. आणि आपला फोकस कशावर पाहिजे, हाऊ टू इन्क्रीज द इंटरेस्ट. इंटरेस्ट कसा वाढवायचा. आपली मुलं 3 तास एका जागी बसू शकत नाही अभ्यासासाठी, पण धुरंधर सारखा 4 तासाचा मूवी ते एका जागी बसून बघू शकतात. इट इज ऑल अबाउट इंटरेस्ट. इंटरेस्ट डेव्हलप करता यायला पाहिजे. डिअर फ्रेंड्स, आपण 2-2 तास झूमवरती बोलतोय. मी तुमचं सर इंटरेस्ट. हां बोला. सर मला झोप येते पण असं कमी येते, 4 वाजताच जाग येते बरोबर. गौरव गौरव. हां गौरव, काय म्हणताय तुम्ही? मला झोप येते पण असं लवकर जाग येऊन राहिली, म्हणजे कमी झोप येत आहे. झोप येते चांगली पण ओके. कमी येते. 4 वाजताच जाग येते. बरं, ठीक आहे, आपण झोपेच्या बाबतीत नंतर बोलूयात. आजचा टॉपिक ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ठीक ओके. आहे. हां, सर माझा नंबर सर माझा सर नंबर मम्मीकडे. विजय सर जस्ट अ सेकंड. माझा नंबर तुमच्याकडे आहे, मम्मीकडे पण असेल, आहे मम्मीकडे बहुतेक.
तुम्ही मला हा. आत्ता सेशन झाल्या झाल्या कॉल करू शकता. कारण माझा एक ॲटिट्यूड म्हणा, माझा एक दृष्टिकोन म्हणा, माझी एक सवय म्हणा, जोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही तोपर्यंत मी नाही थांबत. तर माझा नंबर गौरव तुमच्या मम्मीकडे आहे, एक्सक्यूज मी सर. तुमच्याकडे आहे, तुम्ही मला कॉल करून बोलू शकता. ठीक एक्सक्यूज आहे, मी ठीक. सर. एक्सक्यूज मी सर. येस, एक्सक्यूज. सर मला एक्झाम मध्ये कधी कधी काय होतं स्टडी कोण बोलताय झालेला आपण? असतो. आपण कोण बोलताय? सर मी हिरेन बोलतोय. हिरेन, बोल ना बाळा, बोल. सर माझा एक्झामच्या आधी माझा अभ्यास झाला असतो, पण एक्झाम मध्ये गेलं की मला रिकॉल होत नाही. मग मेमरी इम्प्रुव्हमेंट साठी काय करावं लागेल? मेमरीसाठी मी तुम्हाला एक खूप सुंदर टेक्निक सांगेल, नेहमी लक्षात ठेवा. जस्ट अ सेकंड. काय होतं म्हणाला प्रॉब्लेम? आठवत नाही. हा, एक्झामला गेलं की रिकॉल होत नाही ओके. जे लर्न केलं असतं ते. हम्म. ओके. चला ठीक आहे, 1-2 मिनिटात मेमरी शिकून देतो तुम्हाला. चालेल? 2-3 प्रश्न आले तर मेमरीबद्दलच मी सांगेल. मेमरीचा इश्यू कोणालाच नसतो. मी आता जस्ट आय हॅव राईटली सेड की मेमरीचा इश्यूज कोणालाच नसतो. प्रॉब्लेम असतो फक्त लॅक ऑफ इंटरेस्टचा. आणि सायकोलॉजिकली, सायंटिफिकली जर मेमरीचा अभ्यास तुम्ही करायला गेलात किंवा आज रात्री झोपण्या अगोदर थोडंसं सर्च करा गुगलला वगैरे. मेमरीसाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे काही वाचताय ना ते प्रॉपर आपल्या ब्रेनमध्ये रजिस्टर झालं पाहिजे. रिपीट करा सगळ्यांनी. अनम्यूटच ठेवा. रजिस्टर, रजिस्टर बोला, रजिस्टर. ओके. आय कॅन अंडरस्टँड थ्रू युअर बॉडी लँग्वेज, लिपसिंग. ओके. याच्यातून मला लक्षात येतं की तुम्ही बोलताय. रजिस्टर म्हणा सगळे. रजिस्टर किंवा चॅटबॉक्समध्ये आर टाईप करा. रजिस्टर, रजिस्टर. तुम्ही जे काही वाचता, जे काही बघता, जे काही ऐकता, जे काही फील करता, हे तुमच्या ब्रेनमध्ये जोपर्यंत रजिस्टर होत नाही तोपर्यंत ती गोष्ट स्टोअर होत नाही. आता सेकंड यस टाईप करा. स्टोअर. रजिस्टर नंतर असतं स्टोअर. ओके. स्टोअर. आणि तिसरं आहे दॅट इज रिकॉल. परत आर टाईप करा. परत आर टाईप करा. ओके. तुम्हाला ते गंमत सांगू का? हा जो टॉपिक आहे ना, मला आठवत, मी तुम्हाला सांगू का, जवळपास 6 ते 7 वर्षांपूर्वी मी एका कॉलेजमध्ये शिकवलं. दॅट इज मेमरी पॉवर. मला वाटतं TC कॉलेज म्हणून आहे बारामती. 6 जास्तच वर्ष झाले. त्या कॉलेजमध्ये मी शिकवलं होतं की मेमरी पॉवरमध्ये ह्या गोष्टी असतात की तुम्हाला जे काही तुम्ही वाचता ना, हिरेन, जे काही तू वाचतोस ना बाळा, वाचत असताना यू हॅव टू बी देअर मेंटली अँड फिजिकली, सो दॅट पहिली जी पॉईंट आहे, पहिली जी टेक्निक आहे, पहिली जी स्टेप आहे ना रजिस्ट्रेशनची, ती गोष्ट व्यवस्थित होईल. जर रजिस्ट्रेशन व्यवस्थित नाही झालं तर स्टोअर व्यवस्थित होणार नाही. आणि जर स्टोअर व्यवस्थित नाही झालं तर ऐनवेळी ती प्रॉपर रिकॉल होणार नाही. हा टॉपिक मी 6-7 वर्षापूर्वी शिकवलेला होता, पण ती गोष्ट माझ्या ब्रेनमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, प्रॉपर स्टोर्ड आहे, सो दॅट आय हॅव रिकॉल्ड राईट नाव. हिरेन, लक्षात येत आहे? म्हणजे थोडक्यात अभ्यास करत असताना हो सर. डिस्ट्रॅक्टिव्ह थिंग्स काढून ठेवा साईडला, की ज्याने काय होणार आहे, तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम होणार आहे. मेंदूच्या रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम होणार असेल तर अनवॉन्टेड गोष्ट सगळं बाजूला ठेवून द्या. प्रॉपर रजिस्ट्रेशन होऊ द्या. हिरेन, समजतंय? प्रॉपर रजिस्ट्रेशन झालं की ते चांगलं स्टोअर होणार आहे. प्रॉपर स्टोअर झालं तर एक्झाममध्ये ते रिकॉल होणार आहे. आणि आपला प्रॉब्लेम काय? आपलं रजिस्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, स्टोअर व्यवस्थित होत नाही, अँड वी रन बिहाइंड द रिकॉलिंग, रिकॉलिंग, रिकॉलिंग. यू विल नेवर रिकॉल दॅट. ते कधीही रिकॉल होणार नाही आहे. आता मी जे सेशन्स घेतो ना 2-2 तास, आय कॅन इझिली स्पीक ऑन एनी टॉपिक. हे ऑलरेडी माझ्या ब्रेनमध्ये मी हजारो वेळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे मला एखादी गोष्ट आठवायची असेल तर मी फक्त आवाज देतो आणि ते माझ्या हाकेला ओ देत आहे आणि ते ऑटोमॅटिकली येत आहे. आजचा टॉपिक काय आहे? ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पण तुमचा प्रश्न मेमरीच्या रिलेटेड आला. आय स्पोक अबाउट इट. लक्षात येत आहे? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिरेन, आय होप यू हॅव गॉट इट. येस येस सर. Hiren, is there your mom with you, beside you, or your dad is with there? Mom is there sir. Here sir. Okay, fine, fine. हॅलो.
मॅडम नमस्ते. हॅलो गुड इव्हनिंग सर. गुड हा इव्हनिंग. नमस्ते. बोला गुड सर. गुड. हा मस्त. हिरेन खूप छान प्रश्न विचारतोय. ऍक्च्युली सर त्याला काय होतं एक्झामच्या आधी ना आता एक्झाम चालू आहे सध्या पण अभ्यास करतो आणि जाताना म्हणतो मला काहीच येत नाही मम्मा मला काय Let me tell you. आठवतच नाहीये मी काय फोबियाच्या करू. फोबियाच्या बाबतीत एक मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस नेहमी लक्षात ठेवा, दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं सगळ्या पॅरेंट्सनी, सगळ्यांनी. ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप रागात असतो किंवा ज्या वेळेस एखादी व्यक्ती खूप घाबरलेली असते, हम्म, ओके, दोन लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती हम्म, खूप रागात असतो किंवा खूप हम्म, घाबरलेली असते, त्या मोमेंटमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती कळत नकळतपणे जी सूचना स्वीकारते, जी अफर्मेशन स्वीकारते, ती डायरेक्ट त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. फॉर एक्झाम्पल, हम्म, आता हिरेन म्हणून हम्म, एक्झाम्पल घेऊयात आपण. हिरेन एक्झामला जात असताना घाबरलेला असेल आणि जाताना तो म्हणत असेल मला आठवेल की नाही, 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 हे अफर्मेशन त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट हिज ब्रेन विल स्टार्ट रिस्पॉन्डिंग एक्झाममध्ये. त्याला काहीही आठवणार नाही. का? कारण हम्म, घाबरलेल्या अवस्थेमध्ये जर त्यांनी नको नको असलेल्या निगेटिव्ह अफर्मेशन जर घेतलेले असतील, सो दॅट वर्क्स. हम्म, त्यामुळे हम्म, फोकस कशावरती करायचं आपल्याला? वी हॅव टू बी स्ट्रॉंग. हम्म, यू हॅव टू चेंज युअर सेल्फ टॉक. हम्म, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. इट इज अ सेल्फ टॉक, राईट? मी रिकॉल करू शकतो, मला आठवणार आहे. आणि त्यामुळे हम्म, हिप्नोसिसमध्ये मी शिकवताना हे शिकवतो की मी जे जे काही वाचतो ते मला एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये सहजपणे आठवत आहे. सहजपणे आठवत आहे. ही अफर्मेशन मॅडम तुम्हाला हम्म, बोलवण्याचा उद्देश हाच आहे की एक्झाममध्ये, एक्झामच्या अगोदर, काही हम्म, दिवस अगोदर ही अफर्मेशन घ्या. आता मी जे काही वाचतो आहे ते मला हम्म, माझ्या परीक्षेमध्ये योग्य वेळी आठवणार आहे. याला म्हणतात पोस्ट हिप्नॉटिक सजेशन. पोस्ट हम्म, हिप्नॉटिक सजेशन. हम्म. डू ओके अंडरस्टँड? सर. पोस्ट हिप्नॉटिक सजेशन. हा येस आय सर. वुड रिक्वेस्ट यू मॅम, तुम्ही सोमवारी व्हिजिट करा क्लिनिकला. मी तुम्हाला डीपमध्ये सांगेल ते. ओके येस ओके येस. सर. हा गौरव अनम्यूट, गौरव म्यूट करा तुम्ही. हिरेन यू ऑल्सो म्यूट युअर सेल्फ. या थँक्यू. बघा हिरेनने प्रश्न विचारला म्हणून सगळ्यांना समजलं ना मेमरीच्या रिलेटेड. मेमरी हा टॉपिक आहे ना 3 ते 4 तास संपत नाही, त्याचे सिरीज होतात. एवढ्या डीपमध्ये आय कॅन टीच यू. बट ठीक आहे. सोनाली मॅम म्हणतात की खूप जणांचे माईक अनम्यूट आहेत सर. ते माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. मी बोलून बोलून थकतोय पण ते ऐकत नाही आहेत. ओके. अंगद सर इज सेइंग रजिस्टर, स्टोअर अँड रिकॉल. बरोबर आहे. हिरेन थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर. सीमा मॅम कॅमेरा व्यवस्थित पकडा. चलो, अजून काही प्रश्न असतील तर विचारा. राईट. आणि आपल्याला रजिस्ट्रेशन सुद्धा खूप चांगलं जमतं बरं का. सगळ्यांचं रजिस्ट्रेशन पण खूप चांगलं असतं. फक्त तुम्ही जे काम करताय ना ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की नाही, दॅट इज इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही पैसे दिले होते, सपोज एक 20,000 दिले होते, 500-500च्या नोटा, आणि त्याने तुम्हाला 100-100च्या नोटा आणून दिलेत. आणि ज्यावेळेस तुम्ही ती व्यक्ती फर्स्ट टाइमच त्या व्यक्तीसोबत तुम्ही डील केलेली आहे, व्यवहार केलेला आहे, ती व्यक्ती असं नोटाचं बंडल आणून तुमच्या हातामध्ये ठेवते आणि ज्यावेळेस तुम्ही ते काउंट करता ना, 100% फोकस त्या नंबर्सकडे, त्या नोटाकडे असतं. दॅट इज कॉल्ड मेकिंग द रजिस्ट्रेशन प्रॉपरली. आणि आपला प्रॉब्लेम काय की आपण रजिस्ट्रेशन व्यवस्थित करत नाही, राईट? मी तर पालकांना हे सांगत असतो की अभ्यास कसा करायचा हे शिकवू नका, अभ्यास का करायचा हे शिकवा. अभ्यास का करायचा शिकवा. आय ऑलवेज टीच माय चिल्ड्रन दॅट वाय टू स्टडी. मी माझ्या मुलांना हे सांगतो, हे बघ हे घर आहे ना बेटा, हे घर हे अभ्यास करून होत असतं. हे ना हे सगळ्या गोष्टी अभ्यास करून होत असतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझे मुलं मला म्हणतात, पप डॅड तुम्ही सुट्टी का घेत नाहीत? ना, मी नेहमी सांगतो माझ्या स्टाफला पण की आपल्या स्वतःच्या मुलांना आयडियल शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. आपणच आयडियल राहिलं पाहिजे त्यांच्यासाठी. इफ यू आस्क माय चिल्ड्रन हु इज युअर आयडियल, दे विल टेक माय नेम. कष्टाच्या बाबतीत, मेहनतीच्या बाबतीत, जिद्दीच्या बाबतीत, कमिटमेंटच्या बाबतीत, राईट? जे काही असेल, ड्रीमच्या बाबतीत, स्टडीच्या बाबतीत, एक्सरसाइजच्या बाबतीत, डाएटच्या बाबतीत, एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. सो पालकांसाठी हे आहे. आपण पुढे घेणार आहोत, पालकांची शाळा घेणार आहोत. ओके. पालकांची शाळा म्हणूनच वर्कशॉप आपण घेणार आहोत. तिथे आपण पालकांची शाळा घेणार आहोत. ओके. येस नक्की घ्या सर. येस.
आणि डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जे माझे सेशन्स अगदी पहिल्या दिवसांपासून अटेंड करत आलेले आहेत त्यांना माहिती आहे की दर आठवड्याला आपल्याकडे नवीन काही ना काही टॉपिक्स असतात. दर आठवड्याला असतात, राईट? किंवा प्रत्येक टॉपिक आपल्यासाठी नवीन असतो, नवीन गोष्टी त्याच्यामध्ये असतात, राईट? हां, चला आता एक प्रश्न आहे, मला चेक करायची तुमची मेमरी किती स्ट्रॉंग आहे. तर ही ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरीचा टॉपिक आज आपला संपलेला आहे. तुम्हाला आठवत असेल, मी 2-3 आठवड्यांपूर्वी तुम्हाला एक टॉपिक इंट्रोड्यूस केलं होतं आणि मी तुम्हाला विचारलं होतं की आपण दोनपैकी कोणता टॉपिक घ्यायचा, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी, का अजून एक टॉपिक आहे तो घ्यायचा. तो दुसरा टॉपिक कोण मला सांगेल? व्हॉट वॉज द अनदर वन? बघूया तुमची मेमरी किती शार्प आहे. परफेक्ट, अंगद सर, राईट. 5 स्टेप्स टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. आपण नेक्स्ट वीकमध्ये शिकणार आहोत कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स ऑन द स्पॉट कसे सॉल्व करायचे. मुलं अभ्यास करत नाहीत, पैसा टिकत नाही, सारखंच आजारी पडतोय, रिलेशनशिपचे इश्यूज आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत, ओके, घरासारखे वाद आहेत. व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड हाऊ टू सॉल्व इन विथ 5 स्टेप्स इन 2 to 3 minutes, हे आपण शिकणार आहोत नेक्स्ट झूम सेशनमध्ये. मे बी इट विल हॅपन इन द नेक्स्ट वीक. ओके, राईट? टुडे इज 27. ओके, येस. चला, अजून काय प्रश्न असतील यू कॅन आस्क. सर, संदेश बोलतोय. कोण बोलताय? आवाज येतोय का सर? संदेश. संदेश बोला. हा सर, मागाशी तुम्ही सांगितलं ना रजिस्टर, स्टोर आणि रिकॉल. मागाशी मुद्दे सांगितले त्याच्यावर क्वेश्चन होता माझा. हा, बोल मला राजू, माझ्या बोल. वडिलांनी एकदा सांगितलं होतं की नाही का 3 आवर्स असतात. 3 आवर्स असतात की रीड, रिवाइज आणि रिकॉल. रीडिंग तर जमतं मला, पण रिवाइजला प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा, की रिवाइज करणं अवघड जातं. आणि जर रिवाइज झालं तर रिकॉल होतं. मी बऱ्याचदा रिवाइज केल्यानंतर रिकॉल होतं, पण रिवाइज करणंच अवघड जातं बऱ्याचदा कुठलाही टॉपिक असेल तर. त्याच्याविषयी काही सांगू शकता का सर? डेफिनेटली सांगू शकेल. सगळ्या विषयांच्या बाबतीत तर नक्कीच होत नसणार आहे. हा, सगळ्या सगळ्या विषयांविषयी नाही होत, म्हणजे काही येस, येस, काही विषयांना रिवाइज करणं अवघड येस, जातं. येस. काहींना लगेच ॲज आय रिवाइज ॲज आय दररोज राईटली करू सेड वाटतं ॲज रिवाइज, आय पण राईटली सेड की लॅक ऑफ इंटरेस्ट. मला इतिहासाचं पुस्तक वाचायला घेतलं ना लहानपणी तर मला झोप लागायची. ओके, लॅक ऑफ इंटरेस्ट. तर तुम्हाला त्या विषयाबद्दलचा इंटरेस्ट कमी असेल तर हे होऊ शकतं, राईट? लॅक ऑफ इंटरेस्ट आहे. तर तुम्ही स्वतःच्या माइंडला सांगा की मला आत्ताची जी माझी फेज आहे ती इंटरेस्ट नॉट इंटरेस्टचा फेज नाही आहे. देर इज नो एनी ऑप्शन लेफ्ट. परतीचे दोर कापले गेलेले आहेत, मला हे करावंच लागणार आहे. हे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगा. कम वॉट मे, काही झालं तर हे करावंच लागणार आहे. ज्यावेळेस हे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी सेल्फ टॉक कराल ना, त्यावेळेस यू विल बी एबल टू अंडरस्टँड रीडिंग, रिकॉल आणि स्टोअर, ते सगळ्या गोष्टी होत जाणार आहे. तुम्ही अगोदर सेल्फ टॉक करा स्वतःशी, मला हे का वाचायचं. मला पण रवी सर मला म्हणायचे, रवी सर ही कॉल्स मी ॲज अ भैया, की भैया आपण ते झूम सेशन स्टार्ट करायला पाहिजे. मी म्हणे सर मला नाही जमणार ते, कारण नाही जमणार इन द सेन्स की ते मी मशीनसोबत कधी बोललेलो नाही आहे. मला लोकं लागतात. आय एम पीपल ओरिएंटेड पर्सन. ओके, मला लोकं लागतात. पण ही मला हॅबिट नव्हती याची. मला ब्रेन हँग व्हायचं, माझं कामच करत नव्हतं ब्रेन. बट नंतर मी माझ्या ब्रेनला सांगितलं की विजय, यू हॅव टू मेक इट हॅबिट, कारण ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आता. परतीचे दोर कापले गेलेले आहेत. किती जणांना माहिती आहे, पूर्वी आपण इथे ऐश्वर्या हॉटेल बुक करायचो, 40-50 लोक एकत्र आणायचो इथे. त्यासाठी हॉल एका तासाला 3,000 रुपये, 2 तासाचे 6,000 रुपये जायचे. विषय पैशाचा नाही आहे, वेळ, ट्रॅव्हलिंग, ट्रॅफिक, पार्किंग, ह्या सगळे इश्यूज असायचे. आणि त्यात संडेला असायचं. इथलं बंद करून मी तिथे असायचो. आता तसं नाही ना. अकॉर्डिंग टू टाईम वी हॅव टू चेंज. आता काय आहे की तुम्ही घरी बसून करू शकता, रात्री 9 नंतर करू शकता. काही जण तर मस्त इथे कॅमेरा ऑन ऑफ करून मस्त जेवत जेवत ऐकतात मला, है ना. 2 ऑप्शन्स असतात, बिग बॉस बघायचं की हा बॉस बघायचा, राईट? ओके. ठीक आहे. इट इज ऑल अबाउट वॉट संदेश, की तुम्ही स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला सांगा की मला आता माझे परतीचे दोर कापले गेलेले आहेत, मला पर्याय नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही असं, चला उदाहरण मी तुम्हाला देतो.
सपोज एखादी लेडीज आहे, लेडीज म्हणजे आपण म्हणूयात की एक आई आहे, लेडीज आहे, अ, ती स्कूटीवरती तिच्या लहान मुलीला अशी घेऊन जाते आणि काय होतं, ती एका दुकानात जात असते, ती लहान मूल त्या स्कूटीवरती खेळत असताना अचानक ती लहान मुलगी खाली पडते आणि तिच्यावरती ती स्कूटी पडते. आणि ते स्कूटीचं वजन किती असतं मला सांगा? गेटिंग? तरी सुद्धा ती आई, अचानक त्या आईचं लक्ष तिकडे जाते, आई पळत पळत जाते आणि ती स्कूटी अशी इझिली पकडून साईडलाच ती स्कूटी फेकून देते. तुम्हाला माहिती आहे का, ती जी आई आहे ना, तिला 2 किलोचं डंबेल्स पण उचलत नाही, पण ती तिथे अशा मोमेंटमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये इझिली ती स्कूटी उचलून साईडला फेकून देते. का फेकून देते? हे बळ कुठून आलं तिच्यात? हे बळ तिच्यात ऑलरेडी आहे. फक्त प्रॉब्लेम काय, खाली आपलं अडकलंय ना. कळतंय मला काय म्हणायचं? आपला जीव अडकलाय ना खाली. तसं तुम्ही तुमच्या ध्येयाच्या बाबतीत पाहिजे, की माझा जीव आहे ना, माझं माझं आहे. मी माझ्या आईवडिलांना शब्द दिले, मी माझ्या भावाला शब्द दिला, मी माझ्या स्वतःची कमिटमेंट केली की विषय कुठला पण असो तो मला प्रॉपर अंडरस्टँड करावंच लागेल, कारण मला ही MPSC क्रॅक करायची आहे. संदेश समजताय मी तुमच्याशी बोलतोय, की हे टार्गेट मला कंप्लीट करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं माइंडसेट असं चेंज कराल ना, त्या आईसारखं, तुम्ही स्कूटी काय बुलेट पण सहजपणे फेकू शकता, कारण खाली जे अडकलं ते आपलं आहे, आपल्या काळजाचा तुकडा आहे. हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. त्यामुळे सब्जेक्ट डझंट मॅटर, डझंट मॅटर. क्लिअर? येस. हे आपण मेमरीमध्ये खूप डीपमध्ये शिकूयात. मेमरी हा टॉपिक खूप वास्ट आहे, खूप वास्ट आहे. वेस्ट नाही म्हणत, वास्ट म्हणजे खूप मोठं आहे असं मी तुम्हाला म्हणतो. तर 2-3 सिरीज त्याच्यामध्ये होतात, ते आपण कधीतरी घेऊयात. राईट? येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जवळपास आपण 2 तासांपासून बोलतो आहोत. आय थिंक यू आर आय एम व्हेरी शुअर की तुम्ही एन्जॉय करताय सगळे, राईट? सेशन आवडतंय सगळ्यांना? येस. ग्रेट. बघा ना, आज टॉपिक काय होता? ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्राऑर्डिनरी. मेमरीबद्दल आपण अर्धा तास बोलतोय. त्यामुळे कुठलंही सेशन मिस करू नका. प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी मिळणार आहे. राईट? येस. हां बोला. नाही, आवाज नाही येत तुमचा. रवींद्र सर, यूज ब्ल्यूटूथ. ब्ल्यूटूथ यूज करा, हेडफोन यूज करा. तुमचा आवाज नाही येत. नाही येत आवाज तुमचा. चॅटबॉक्समध्ये टाका, तुम्ही प्रश्न टाकू शकता. राहुल गाडे सर, राईट, हाऊ टू रिसॉल्व प्रॉब्लेम. ओके, प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं याबद्दल आपण घेणार आहोत. डोंट वरी. हां, फक्त काय आहे की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स तयार ठेवा. सर काय तयार ठेवा, खूप आहेत आमच्याकडे. ओके, कुठलाही एक प्रॉब्लेम तयार ठेवा. जसं आपण मॅथ्सच्या ट्युशनमध्ये ते टीचर काय करायचे, एक एक प्रॉब्लेम घ्यायचे आणि ते सॉल्व्ह करून दाखवायचे, तसं मी तुमच्यातले एका दुसऱ्याचा प्रॉब्लेम घेईल आणि तो सॉल्व्ह करून दाखवेल. ओके? येस. चला, अजून काही प्रश्न असतील तर विचारा. एन्झायटीबद्दल काहीतरी बोला सर. ओके. आदेश, एन्झायटीबद्दल तर मी दररोजच बोलतोय, पण आजचा तो दिवस नाही आहे. आज टॉपिक वेगळा आहे. ओके. एन्झायटीसाठी माझे बरेच यूट्यूबला व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता, आणि किंवा परत आपण ते घेणारच आहोत. आजचा टॉपिक वेगळा आहे. आजच्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्ही विचारा. आजचा टॉपिक आहे ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एन्झायटी, फोबिया, सायकोलॉजिकल इश्यूज, मूड स्विंग होणं, भीती, चिंता, काळजी, टेन्शन, दडपण, धडधड, निराशा, उदासीत, हे दिवसभर ते एखाद्या वेटरचं कसं पाठ असतं ना, ते सगळं माझं पाठ आहे. त्याबद्दल मी बोलणार आहे. डोंट वरी. फक्त आजचा टॉपिक वेगळा आहे. आता पुढचा टॉपिक काय असणार आहे? प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह कसे करायचे त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मुलं ऐकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, पैसा टिकत नाही, गाडीतलं पेट्रोल लवकर संपतं, किंवा वेळ पुरत नाही, वगैरे वगैरे. हे असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. जॉब भेटत नाही, जॉब टिकत नाही, माणसं टिकत नाहीत. तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्याकडे माणसं टिकत नाहीत, किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही कुठे टिकत नाहीत. असे जे काही प्रॉब्लेम्स असतील रिगार्डिंग दॅट, असे प्रश्न आपण तिथे घेणार आहोत. येस. ओके, अजून काय प्रश्न असतील तर विचारा, अदरवाईज आपण थांबूयात. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरीचे सगळ्या सिरीज संपलेल्या आहेत. टुडे वॉज द लास्ट डे. उद्या आपण भेटणार नाही आहोत.
झूमवरती. ओके, डायरेक्टली नेक्स्ट वीकमध्ये आपण भेटणार आहोत. अ, त्याचे इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सॲपला येईलच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. Extraordinary people are always positive, but how to be always positive in any moment? ओके, एक सांगतो मी तुम्हाला पूजा मॅम, की जगातला असा कुठलाच व्यक्ती नाही की तो 24 तास पॉझिटिव्ह असतो. ओके, कुठलाच व्यक्ती 24 तास पॉझिटिव्ह नसतो. राईट? हां, बट यू ऑलवेज हॅव टू ट्राय टू बी पॉझिटिव्ह. यू हॅव टू ट्राय टू बी पॉझिटिव्ह. यू हॅव टू ट्राय टू बी पॉझिटिव्ह. कारण काय की प्रॉब्लेम कुठलाही सॉल्व्ह करत असाल तर मी तुम्हाला सांगितलं ना, लुक ॲट द प्रॉब्लेम्स विथ द हाफ स्माईल, गौतम बुद्धांनी सांगितलं आहे. मग मी प्रॉब्लेमच्याच विचाराने त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर तो प्रॉब्लेम कमी नाही होणार, तो प्रॉब्लेम वाढणार आहे. बिकॉज एनर्जी काय आहे, प्रॉब्लेमॅटिक एनर्जी इज ऑल्सो प्रॉब्लेम, सोल्युशन इज ऑल्सो प्रॉब्लेम, इनपुट इज ऑल्सो प्रॉब्लेम अँड आउटपुट इज ऑल्सो प्रॉब्लेम. लक्षात येत आहे? राईट? समजते मला काय म्हणायचं आहे? हां, हे असं होतच नाही की 24 तास तुम्ही पॉझिटिव्ह असता. कोणीही नो बडी इज दॅर ऑन दिस प्लॅनेट. कोणीही असं पॉझिटिव्ह राहू शकत नाही. फक्त एक आहे, मी तुम्हाला इथे एक सांगतो, की तुम्ही समोरच्या सिच्युएशनला, प्रॉब्लेमला, प्रॉब्लेमसमोर जर सरेंडर होत असाल तर तुम्ही निगेटिव्ह आहात. सरेंडर होत नाही आहे, डोक्यात खूप सारे विचार आहेत, निगेटिव्ह येतात, पॉझिटिव्ह येतात, सगळेच येतात, विनिंग येतात, कधी कधी काय विचार येतात हेही कळत नाही, बट स्टील यू आर फायटिंग, तर तुम्ही वॉरियर आहात. तर तुम्ही वॉरियर, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय, बट यू आर नॉट फायटिंग, बट यू आर नॉट सॉल्विंग द प्रॉब्लेम. फक्त पॉझिटिव्ह विचार करताय, तरीही चालणार नाही. तरीही चालणार नाही. आपण सगळे म्हणतो ना, भारत माझा देश आहे, पण आपण कुठेही थुंकतो. म्हणणं इज डिफरंट, करणं इज डिफरंट. तुम्ही पॉझिटिव्ह राहणं हे कंडिशन ठेवू नका, फायटिंग हे कंडिशन ठेवा. की प्रॉब्लेम्स येणार आहेत, यू आर गोइंग टू फाईट ॲट एनी कॉस्ट. प्रॉब्लेम्स येणारच आहेत प्रत्येक मोमेंटला. मी तुम्हाला सांगितलं ना प्रॉब्लेम्स याच्यामध्ये, की या जगात फक्त एका बॉडीला प्रॉब्लेम नाही आहे, ती डेड बॉडी आहे. अलाय बॉडी असेल, जिवंत बॉडी असेल तर प्रॉब्लेम्स आहेच आहेत. राईट? येस, हे आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम सॉल्विंग मेथडमध्ये, डीपमध्ये शिकूया, डोंट वरी. येस, चलो लास्ट 2 मिनिट्स, आपण 11 वाजता बरोबर थांबूयात. टुमॉरो वी आर नॉट मीटिंग डिअर फ्रेंड्स, वी विल मीट इन द नेक्स्ट वीक. पुढच्या वीकमध्ये भेटूयात. ओके, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहात ते जे 2 ग्रुप्स आहेत, एन्जॉय दॅट. त्यासाठी आपण कुठलेही चार्जेस घेतलेले नाही आहेत. जे काही येतात जस्ट एन्जॉय. वाटलं तुम्हाला कमेंट करायची, कमेंट करू शकता, रिप्लाय द्यायचा देऊ शकता. काहीच नाही वाटलं तर नो प्रॉब्लेम एट ऑल, काही वाटू देऊ नका. जे चाललंय लेट इट हॅपन. ओके. सीमा मॅडम, राईट ना? पण चुकीचे कमेंट्स नको. जे एखादी व्यक्ती चांगलं करत असेल, एकतर सपोर्ट करा, नाही सपोर्ट करायचं तर डिस्टर्ब नका करू. असा ॲटिट्यूड आपण सर्वांनी ठेवायचं. कारण आपण ज्यावेळेस ॲडमिशन घेतो त्यावेळेस मी नव्हतं सांगितलं श्रीमंतीचा महामार्ग मी तुम्हाला ग्रुप देणार आहे, कम्युनिकेशनसाठी ग्रुप देणार आहे, असं काहीच बोललो नव्हतं. काही ना तर झूम सेशनबद्दल पण मी बोललो नव्हतं. ॲक्च्युली मलाच हे आवडतं, कारण काय माहिती आहे का, आपल्याकडे जे आहे ते जर आपण समोरच्याला नाही दिलं ना, ते गंजतं. यूज इट ऑर लूज इट. यूज इट ऑर लूज इट. बाय द वे, गौरव मला प्रश्न विचारत होता झोपेबद्दल, तर गौरव आल्यापासून जांभई देतोय. गौरव, झालं 1च मिनटं लास्ट. ओके. त्यानंतर तुम्हाला कॉल करशील, कॉलवरती बोलूयात आपण. ते कार्यालयाचं काम चालू आहे ना, तिथे काम केलं आज. गुड म्हणून गुड, ठीक आहे. तरी पण तुम्ही मला कॉल करा, मी तुमच्या प्रॉब्लेमला उत्तर देईल. ओके. हो हो. संजय ढवळे सर, थँक्यू व्हेरी मच. विशाल खरा सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, सो आपण थांबूयात. सी यू इन द नेक्स्ट वीक. सॅटर्डे किंवा संडे आपण भेटूया. तुम्हाला अकॉर्डिंग टू दॅट तसे मेसेजेस वगैरे येतील. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, तुम्ही एन्जॉय केला का हा टॉपिक, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी? इफ यू हॅव एन्जॉयड यू कॅन पुट इन द Yes, चॅट yes, बॉक्स. yes, yes, sir. चॅट बॉक्समध्ये यस I'm यस. I'm enjoying. क्या बात आहे, गुड. फक्त एन्जॉय करून सोडायचं नाही, यू हॅव टू इम्प्लिमेंट. नाही, जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कुठली माहिती आहे का? इम्प्लिमेंटेशन. नवीन शिकायला पण भेटेल. येस, नवीनच मिळणार आहे आपल्याला इथे.
बट यू हॅव टू इम्प्लिमेंट. ओके गाईज, यू हॅव टू इम्प्लिमेंट. हां, आता पुढच्या वेळेस जो आपण टॉपिक शिकणार आहे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, माझ्या सगळ्या पॅरेंट्सला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांसोबत झूम सेशन अटेंड करा. ॲटलिस्ट पुढचं सेशन त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ते विचारतील. आणि जेव्हा मुलं या प्लॅटफॉर्मवरती येऊन कॅमेरा ऑन करून अनम्यूट करून प्रश्न विचारतात ना, तर त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. लक्षात घ्या, त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आहे. आणि अजून एक मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट एक इथे अनाऊन्स करणार आहे की डिअर फ्रेंड्स, मी वेगवेगळे गेस्ट आता झूमवरती आणणार आहे. पुढचे एक गेस्ट आहे ते गर्भसंस्कारावरती खूप छान बोलतात, योगावरती खूप छान बोलतात. ओके, माझ्या फ्रेंड सर्कल्समध्ये बरेच असे लोक आहेत की जे कम्युनिकेशनवरती खूप छान बोलतात. बँकिंग क्षेत्रातले काही आहेत ते खूप छान सांगू शकतात. लॉमधले काही आहेत, राईट, ते खूप छान बोलू शकतात. तर एखादे फिल्म इंडस्ट्रीमधले आहे त्यांचा आपण एक्सपिरियन्स ऐकू शकतो. सो सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण, मला पण शिकायचं आहे, आय एम ऑल्सो लर्निंग, मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, मलाही शिकायचं आहे. तर आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना इन्व्हाइट करणार आहोत. तर हे होईल मला वाटतं एप्रिलच्या एंडपर्यंत होईल. आता राईट नाऊ ऑल पीपल आर बिझी, बट इट विल हॅपन, डोंट वरी अबाउट इट. चलो, चला थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच, बाय अँड गुड. हां, अनाऊन्समेंट ही आहे की आपल्याकडे जे जे आता हे मी प्लॅटफॉर्मवरती नाही सांगू शकत, जे जे ॲडव्हान्स कोर्ससाठी जे आहेत, ॲडव्हान्स कोर्ससाठी जे आहेत, ओके, आपल्याकडे बेसिक, ॲडव्हान्स 1 अँड ॲडव्हान्स 2 असे कोर्सेस आहेत. ॲडव्हान्स 1 आणि ॲडव्हान्स 2साठी ज्यांचे ॲडमिशन झालेले आहेत त्यांच्यासाठी एप्रिल एंड किंवा मेच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये मी तुम्हाला जी कमिटमेंट दिली होती ती म्हणजे रिट्रीट होणार आहे. ओके, रिट्रीट होणार आहे. बट थिंग इज वॉट, बेसिक क्लायंटसाठी नाही आहे, ॲडव्हान्स 1 आणि ॲडव्हान्स 2. आता हे बेसिक, ॲडव्हान्स 1, ॲडव्हान्स 2 काय आहे तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती न विचारता तुम्ही उद्या परवा कधीही क्लिनिकला आला यू कॅन आस्क, कारण त्याला अजून खूप वेळ आहे. राईट, येस. चला आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, बाय, गुड नाईट अँड टेक केअर. बाय, गुड नाईट.